येस. ऑल क्लिअर आहे ना? हां. येस. बघा, काही लोक प्रश्न विचारतात प्रमाणपत्र कोण? रमेश सर, प्रमाणपत्र कोणतं मिळतं? ओके. सर, सगळं सांगायचं आहे आपल्याला ह्या वेबिनारमध्ये, त्यासाठीच मी इथे आलेलो आहे, बरोबर की नाही? सो थोडंसं पेशन्स घ्या, की आपल्याला ह्या वेबिनारमध्ये थांबायचं आहे, समजून घ्यायचं आहे, कारण का अनेक प्रश्न आहेत, मला देखील माहिती आहेत. आणि त्या प्रश्नांसाठीच वेबिनार असतो. वेबिनार म्हणजे काय? तर माहिती सत्र, की एखाद्या कोर्स बद्दल त्याची थोडक्यात माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवल्याच्या नंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता की बरे आपण हा कोर्स करायचा की नाही करायचा, बरोबर की नाही? सो थोडंसं पेशन्स घेणं गरजेचं आहे सर. आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहोत, काही हरकत नाहीये. चला, आपण सुरू करूया आपल्या वेबिनारला सुरू करण्याच्या अगोदर मी माझ्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती देतो की मी या क्षेत्रामध्ये 2006 पासून आहे. 2006 ते आता 2024, जवळपास 17 वर्ष झालेली आहेत. आणि गेली 17 वर्ष मी पूर्ण वेळ फुल टाइम फक्त आणि फक्त काउन्सिलिंग करतो. आणि येस, आतापर्यंत भरपूर असं काम झालेलं आहे असं मी नाही म्हणणार. अजूनही बरंचसं काम बाकी आहे. मी माझ्याबद्दल जास्त तुम्हाला मी सांगत बसणार नाहीये, कारण काही युट्यूबला गेलात, तुम्ही फेसबुकला गेलात, तर माझ्याबद्दल सगळी डिटेल्स आहे. ओके. माझ्याबद्दल अनेक वृत्तपत्रांमध्ये पण माहिती आलेली आहे. ओके, म्हणजे माझा जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल अनेक पेपरमध्ये आलेली आहे बातमी. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे काम गेली अनेक वर्ष मी करत आहे. हे काम करत असताना मला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. ओके. आणि हे कुठून करतो आहे हे खूप महत्वाचं आहे जाणून घेणं, कारण का बऱ्याच वेळा आजकाल ऑनलाईनमध्ये अशी गोष्ट होते की कोण कुठून बोलते हेच कळत नाही, आणि बऱ्याच वेळा फसण्याची गत म्हणजे फसवलं जातं. तर आपलं सेंटर आहे दुर्वा एज्युकेशन समुपदेशन व प्रशिक्षण केंद्र, हे डोंबिवलीमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे. ओके. आणि गेली अनेक वर्ष मी स्वतः ते चालवतो आहे, इथे लक्षात. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट अशी दाखवायची की आपलं युट्यूबला जर तुम्ही गेलात तर आपले अनेक विद्यार्थी मी घडवलेले आहेत. ओके. आणि ते अनेक विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस देखील करत आहेत. तुम्ही युट्यूबला जाऊन दुर्वा एज्युकेशन सर्च करायचं. इथे बघा, हा आपला चॅनल येतो दुर्वा एज्युकेशन. हा सर्च केल्याच्या नंतर ओके, इथे व्हिडिओजमध्ये जर तुम्ही गेलात तर व्हिडिओजमध्ये गेल्याच्या नंतर हे तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील की जे माझे विद्यार्थी आहेत त्यांचे लाईव्ह तुम्हाला सगळे अभिप्राय बघायला मिळतील. त्यांचं नाव, नंबर, सगळं पत्ता बित्ता सगळं तुम्हाला बघायला मिळेल. सो हे कार्य मी करतो आहे. आणि हे कार्य करत असताना खरंच खूप चांगलं वाटतंय की आपण समाजासाठी काहीतरी करत आहोत. समाजाचा आपण एक देणेकरी आहोत, आणि ते देणेकरी आहोत त्यामुळे आम्ही काहीतरी करत आहोत. तर ही सगळी पोचपावती तुमच्या समोर आहे. तुम्ही निवांत जा युट्यूब चॅनलला आणि बघा. फेसबुकला, इंस्टाग्रामला कुठेही गेलात तरी हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. ओके. सो ही ओळख दाखवण्यामागची म्हणजे गरज अशी असते, कारण कसं असतं की आपण कोणाचा वेबिनार अटेंड करत आहोत किंवा कोणाकडून हा विषय समजून घेत आहोत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण का खूप महत्वाचा विषय आहे. जसं मी सुरुवातीलाच म्हणलं की एक जबाबदारी आहे, आणि ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात त्याबद्दल कौतुक. ओके. आता जसं मी माझी थोडक्यात तुम्हाला ओळख करून दिली, तसं मला तुमच्याकडून एक छोटीशी ओळख पाहिजे की तुमचं लोकेशन कुठलं आहे, कुठला तालुका, जिल्हा आणि शहरामधून तुम्ही आहात ते मला फक्त चॅट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे. कारण का मी जाहिरातच अशी केली होती की मला तालुका, जिल्हा, शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवायचे आहेत. ओके. सो मला ना तुमचा तालुका, जिल्हा किंवा शहर हे जाणून घ्यायचं आहे. मग आपण आपल्या पुढच्या वेबिनारकडे जाऊया फास्ट. प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण आता नाही, शेवटला. ओके. कारण का आतापर्यंतचा अनुभव असा आहे मित्रांनो की आधीमध्ये प्रश्न उत्तरं घेतली की वेळेत वेबिनार संपत नाही. ओके. वेबिनार लांबतो, आणि मग होतं असं की बरीचशी लोक लेफ्ट होऊन जातात. सो माझी अशी विनंती आहे सगळ्यांना, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देईन, पण थांबा. ओके. नम्र विनंती आहे. चला, खूप लोकांचे मेसेज येत आहेत. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट, छान. ओके. ओके, ग्रेट. हे मेसेज ना फक्त मलाच दिसतात, नाही तर काही लोक म्हणतील की सर कुठे दिसतात खूप लोकांचे मेसेज, आम्हाला तर कोणाचे दिसत नाहीयेत. ओके. सो मी तशी सेटिंग केली आहे, कारण काय होतं, बरेचशा लोकांचा ड्रॉबॅक असा आहे की ते काय म्हणतात त्याला, मी काय बोलतो तिकडे त्यांचं अजिबात लक्ष नसतं, आणि कोणी काय टाईप केलेलं आहे तिकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. सो म्हणून मी नोटिफिकेशन बंद करून ठेवले आहे. ओके. सो गैरसमज नसावा. छान. ओके, चला स्टॉप करायचं आहे. खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत. आता बघा. येस येस, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. आता आपण थोडंसं पुढे जात आहोत. ओळख झाली, तुमची ओळख झाली, माझी ओळख झाली. ओके. याच्यामध्ये एवढंच सांगेन की आता मी सगळ्यांचे लोकेशन वाचत होतो, तर जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभरातून आज आपल्या ह्या वेबिनारला लोक जमलेली आहेत.
आणि मला खरंच खूप कौतुक वाटतंय की ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून तुम्ही आहात. तुमचा अमूल्य असा वेळ ह्या वेबिनारला देत आहात त्याबद्दल खरंच तुमचे आभार. ओके. बघा, आता हा वेबिनार सुरू करण्याच्या अगोदर मी आपल्या संस्थेची काही उद्दिष्टे तुमच्यासमोर मी सांगणार आहे. आपल्या संस्थेची उद्दिष्टे, त्याचबरोबर ह्या वेबिनारची उद्दिष्टे तुमच्यासमोर मी आता तुम्हाला सांगणार आहे. काय उद्दिष्ट आहेत आपली? तर सगळ्यात पहिलं उद्दिष्ट सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे. ओके. दुसरं उद्दिष्ट तालुका जिल्हा शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणे. तिसरं उद्दिष्ट समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे. आणि चौथं उद्दिष्ट व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणे. ओके. आता तुम्ही म्हणाल की सर, ही जी 4 उद्दिष्ट आहेत ती नक्की कशा पद्धतीने तुम्ही पूर्ण करता किंवा नक्की यासाठी तुम्ही काय करत आहात, तर तुम्हाला ह्या वेबिनारमध्ये स्टेप बाय स्टेप बाय स्टेप हे सगळं तुम्हाला कळणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी ऐकणं खूप गरजेचं आहे, समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके. येस. आवाज येत नाही असं मला एक मेसेज आलेला आहे. ओके. सो माझा आवाज तर सगळ्यांना येतोय, कदाचित त्यांच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम्स असेल. येस, माझा आवाज सगळ्यांना क्लिअर आहे ना? येस. परत एकदा मेसेज टाकतो त्यांना. ओके, सगळ्यांनाच मेसेज टाकला. तरी स्टेप बाय स्टेप आपण काय करणार आहोत, आपले उद्दिष्ट समजून घेणार आहोत. ओके. ह्या वेबिनारचे काही नियम आहेत ते पण समजून घ्या. एअरफोनचा वापर करा जेणेकरून माझा आवाज तुम्हाला मोठा येईल. नोटबुक आणि पेन घ्या, काही महत्वाचे पॉईंट तुम्ही लिहून घेऊ शकता. एका जागेवरती स्थिर थांबा जेणेकरून तुम्हाला नेटवर्क कनेक्शन चांगलं मिळेल. प्रश्न काही असतील तर नोटबुकवरती लिहून ठेवा आणि शेवटी विचारा. आणि हा वेबिनार किती मिनिटं चालेल, बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. ओके, म्हणजे सुरू होण्याच्या अगोदरच काही लोकांचा प्रश्न असतो, सर किती वाजेपर्यंत हा वेबिनार चालणार आहे. सो हा वेबिनार 90 मिनिटांपर्यंत चालणार आहे, लक्षात घ्या. ओके. कारण ह्या वेबिनारमध्ये आपल्याला काय काय शिकायचंय बघा. समुपदेशन काळाची गरज का आहे. ओके. आज आपण म्हणतो की नाही, मुलं ऐकत नाहीयेत, मुलं उलटी बोलतात, मुलं सतत मोबाईलमध्ये असतात, बाहेरचे जास्त खातात, अभ्यासाला इम्पॉर्टन्स देत नाहीयेत, करिअरला इम्पॉर्टन्स देत नाहीयेत. ओके. सो ही काळाची गरज का बनली आहे किंवा असं का हे सगळं घडतंय हे समजून घ्यायचं आपल्याला. समुपदेशन क्षेत्रामध्ये व्यवसाय संधी आहे का समजून घ्यायचं आपल्याला. विद्यार्थी समुपदेशक कसं बनायचं समजून घ्यायचं आपल्याला. नोकरी सांभाळून हे कसं करायचं ते देखील समजून घ्यायचंय. मानसशास्त्र विषयाची पार्श्वभूमी नसली तरी पण समुपदेशक बनता येते का समजून घ्यायचं आपल्याला. कायदेशीर प्रॅक्टिस करू शकतो का समजून घ्यायचं आपल्याला. ओके. जसं आता मागाशी कोणतरी एका सरांनी मेसेज केला होता, सर प्रमाणपत्र कुठलं मिळतं. ओके. सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे, फक्त शेवटपर्यंत थांबा, बरोबर की नाही. आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं समजून घ्यायचं आपल्याला. आणि मग प्रवेश प्रक्रिया आणि बऱ्याच काही गोष्टी. आता ह्या इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, कारण माझं एक प्रामाणिक मध्ये एक सांगणं असतं सगळ्यांना, समुपदेशक बनून समुपदेशन केंद्र सुरू करणं हे खूप दूरचं राहिलं हो. मुळात तो विषय तरी समजून घ्या की नक्की समुपदेशन म्हणजे नक्की काय, समुपदेशनाची आज गरज का आहे. ओके. समाजाला खरंच याची गरज आहे का, आणि जर गरज असेल तर मग ती पुढची सगळी गोष्ट झाली ना. ओके. सो विषय समजून घेणे खूप गरजेचं असतं, आणि हा विषय असा 5-10 मिनिटांमध्ये सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला किती मिनिटं थांबायचं आहे, 90 मिनिटांपर्यंत थांबायचं आहे. आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे की झोपलेला असाल तर उठून बसा, काम करत असाल तर काम थांबवा, टीव्ही चालू असेल तर टीव्ही बंद करा. ओके. जेणेकरून जेणेकरून हा वेबिनार तुम्हाला व्यवस्थित समजेल, बरोबर की नाही. व्यवस्थित तुम्हाला हा विषय समजेल आणि तुम्ही निर्णय घ्यायला मोकळे व्हाल. ओके. सो शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. आणि आपण आता जाऊया आपल्या मेन विषयाकडे की विद्यार्थी समुपदेशन, विद्यार्थ्यांचं भविष्य. बघा, तुम्ही कुठेतरी जाहिरात पाहिलीत आणि ती जाहिरात पाहून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. सो माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना, काय वाटतं, आज जेव्हा आपण आजूबाजूला पाहतो तेव्हा खरंच आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे का, काय सांगाल. येस ऑर नो, फास्ट. येस ऑर नो, फास्ट. फटाफट फटाफट उत्तर द्यायचंय, फटाफट फटाफट उत्तर द्यायचंय. हा या ना. ओके. मी कोणत्याही पद्धतीने तुमची परीक्षा घेत नाहीये, मला फक्त जाणून घ्यायचं आहे की किती लोक प्रामाणिकपणे ऐकतायत. ओके. कारण ऑनलाईनचा एक मोठा ड्रॉबॅक की लोक जॉईन मात्र करतात पण लक्ष दुसरीकडे असतं, आणि मग वेबिनार संपायच्या वेळेला ही प्रश्नावली लावतात की विचारू नका सर, मग हे असं कसं, मग सर ते तसं कसं, मग सर 1000 प्रश्नांची उत्तर आम्हाला द्यावी लागतात. सो मला फक्त एवढंच बघायचंय किती लोक अटेंड करतायत. ओके. काय वाटतं तुम्हाला, येस ऑर नो मध्ये मला उत्तर द्यायचं आहे. ओके. खूप लोकांचे शिंदे सर म्हणतात यस. ओके. नीता मॅडम म्हणतात यस.
अरुण सर म्हणतात खूप गरज आहे, विद्या म्हणतात यस, संतोष म्हणतात यस, गौतम म्हणतात यस. ओके, ग्रेट 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 ग्रेट, छान. जवळपास मला आहे ना 60 मेसेज आलेले आहेत. ओके, ग्रेट ग्रेट, छान. जयेश म्हणतात सो मच. ओके, कीर्ती म्हणतात येस. ओके, ग्रेट 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 ग्रेट, छान. चला, ज्योती शहा म्हणतात की यस. ओके 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 ओके, छान. भाग्यश्री भोसले म्हणतात येस. प्रियंका शिर्के म्हणतात येस. वेदांत म्हणतात येस. ओके, ग्रेट, छान. ओके, म्हणजे इतकी लोक आहेत की जे ऐकतात. ओके, ग्रेट. चला, धन्यवाद. येस, अनिल म्हणतात हो, काळाची गरज आहे. ओके, मंगेश सर म्हणतात. चलो, स्टॉप करायचे. मला कळलं की तुम्ही सगळे आहात, बरोबर आहे की नाही? तर मी हेच सांगेन की खरंच आज विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगची गरज आहे का? तर हो, खूप गरज आहे. खूप गरज आहे. का, कशासाठी, काय असं घडतंय की ज्याच्यामुळे काउन्सिलिंगची त्यांना गरज भासतीये? ह्या सगळ्या गोष्टींना आपण आता स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. ओके, बघा, काही वर्षापूर्वी असं काहीच नव्हतं, बरोबर की नाही, की विद्यार्थी समुपदेशन किंवा असं काही समुपदेशन वगैरे असं काहीच नव्हतं. पण आज आपल्याला हे ऐकायला मिळतंय आणि कोरोना नंतर ते हे भयंकर वाढलेलं आहे. ओके, की काउन्सिलिंग करून घेणं हे गरजेचं झालेलं आहे आणि काउन्सिलिंग हा विषय लोकांपर्यंत पोहोचला कोरोनानंतर. त्याच्या अगोदर नव्हतं, माहिती, लक्षात घ्या. ओके, सो मग हे सगळ्या गोष्टी आपण आता समजून घेणार आहोत. ओके, आणि ते समजून घेण्यासाठी तुम्ही सगळे रेडी आहात अशी मी आशा बाळगतो. आणि आपल्या विषयामध्ये थोडंसं पुढे जातो की आज विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगची गरज आहे का? तर येस, खूप गरज आहे. बघा, डॉक्टर अब्दुल कलाम यांचं एक वाक्य आहे, सक्षम व सुदृढ भारत बनवायचा असेल तर आजच्या मुलांवर काम करा. ओके, अतिशय महत्वाचं असं वाक्य आहे. आणि हे वाक्य बरंच काय सांगतं. ओके, याचं डिटेलिंग जे आहे, विश्लेषण मी आपल्या कोर्समध्ये देतोच. पण इथे थोडक्यात एवढंच सांगेन की खरंच आज काळाची गरज आहे की आजच्या मुलांवरती काम करण्याची. नाहीतर उद्याचं जे भविष्य आहे आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं, बेकार आहे. ओके, का, कशासाठी, हे सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळेल. पण इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आज सक्षम व सुदृढ भारत बनवायचा असेल तर आजच्या मुलांवरती काम करा. हे ऍक्च्युअल जे काम आहे ना, ते पालकांचं आहे. पण आज प्रॉब्लेम असा आहे ना की पालकांकडे खरंच वेळ नाहीये. आणि म्हणून मी म्हणतो की ही जी जबाबदारी आहे ती जबाबदारी एका समुपदेशकावरती पण आहे. ओके, पहिली जबाबदारी कोणावरती आहे मुलांवरती काम करण्याची? तर ती पालकांवरती आहे. पण पालकांकडे तितका वेळ नाही आहे आणि म्हणून ती जबाबदारी मी कोणाला कडते आहे म्हटलंय, तर आजच्या हे आपल्या समुपदेशकांवरती आहे. पण आज वाईट असं आहे की आपल्याकडे समुपदेशकच नाहीयेत आणि म्हणून आपण हे काम हाती घेतलंय की आपण समुपदेशक घडवतोय. येते लक्षात? तर मग आता स्टेप बाय स्टेप बघूया की आज काउन्सिलिंगची मुलांना तर गरज आहे, पण मग का गरज आहे, त्यामागची कारणं काय आहेत, असं काय घडतंय की ज्याच्यामुळे आज मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे? तर सगळ्यात पहिलं कारण बघूया आपण. बघा, आजच्या पालकांचं वास्तव काय आहे? वास्तव, योगेश चव्हाण यांचं हे चित्र आहे. हॅट्सऑफ त्यांना की त्यांनी इतकं बोलकं चित्र रेखाटलं. एक मुलगा आपल्या आजीला विचारतो की आजी आजी, रोज रात्री आपल्या घरी एक बाई आणि पुरुष येतात आणि सकाळी गायब होतात, ते कोण आहेत? आजी म्हणते, बाळा ते तुझे आई बाबा आहेत, सॉफ्टवेअर मध्ये जॉब करतात. हे वास्तव आहे, लक्षात घ्या. आणि हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. आणि मला इथे सांगायला तुम्हाला खूप वाईट वाटतंय की पूर्वी हे चित्र फक्त शहरी भागांमध्ये होतं. ओके, पण आता खेडेगावांमध्ये पण हे चित्र दिसायला लागलंय की आज आई वडील दोघेही घराच्या बाहेर पडतायत. ओके, सो झालंय काय मग, याच्यामुळे झालंय कसं? बरं, मग याच्या मागची कारणं पण तेवढीच आहेत. बाहेर का का पडायला लागतंय? कारण काय, एज्युकेशन महागलं, दैनंदिन गरजा वाढल्या, अपेक्षा वाढल्या आणि त्या देखील महागल्या, बरोबर की नाही? आरोग्य सेवा महागली, सगळ्याच गोष्टी महाग होत चालल्या आणि त्यामुळे पैशाची गरज ही दिवसांदिवस वाढत चालली आणि त्यासाठी दोघांनाही बाहेर पडणं गरजेचं आहे. पण मग झालं असं की दोघेही बाहेर पडल्यामुळे एक वेगळी स्पर्धा निर्माण झाली. की इथे काय झालं की माझे पर्सनल गोल्स, माझे अचिव्हमेंट, माझं स्टेटस, माझी पर्सनल स्पेस, ओके, ह्या माझ्यामध्ये ना एक वेगळी स्पर्धा निर्माण झाली. आणि याच्यात मग प्रॉब्लेम असा झाला की मुलाला जो क्वालिटी टाइम आपल्याला देणं गरजेचं आहे तो यांना देता येत नाही. ही वाईट परिस्थिती आहे, हे वास्तव आहे, लक्षात घ्या. ओके, आणि म्हणून आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे. दुसरं काय आहे? सोशल मीडियाचा अतिवापर. ओके, आज काय झालंय की हा सोशल मीडियाचा वापर इतका वाढलेला आहे, इतका वाढलेला आहे. बरं, यात प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का? आता बघा, माझं सेंटर आहे, माझ्या सेंटरला मी गेली कित्येक वर्ष
अनुभव घेतोय की पालक येतात आणि सांगतात की माझा मुलगा दिवस रात्र मोबाईलमध्ये असतो, प्लीज काहीतरी करा सर, आणि त्याला मोबाईलमधून बाहेर काढा. आणि वास्तव हे आहे की स्वतः पालकच दिवस रात्र मोबाईलमध्ये असतात आणि त्यांची अपेक्षा मात्र ही असते की मुलाने ते करू नये. मी जे बोलतोय ते जर पटत असेल तर येस टाईप करा फास्ट. म्हणजे पालकांना काय वाटतं माहितीये का की मुलांनी हे नाही करावं, पण वास्तव असं आहे ना की पालकच दिवस रात्र आज मोबाईलमध्ये अडकून बसलेले आहेत. रील्स बघतायत, शॉर्ट फिल्म बघतायत, वेब सिरीज बघतायत, साऊथचे पिक्चर बघतायत, ते काय कॅन्डी क्रश खेळतायत, कोण रम्मी खेळतोय. ओके, दिवस रात्र स्वतः मोबाईलमध्ये अडकलेत आणि अपेक्षा कोणाकडून आहेत? मुलाकडनं, की यांनी मात्र काय करायचं नाही, हे बघायचं नाही. ओके, हे वास्तव आहे, लक्षात घ्या. ओके, आणि एका समुपदेशकाला हे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, म्हणून मी म्हटलं ना, समुपदेशक म्हणजे एक जबाबदार व्यक्ती की जो जबाबदारी घेतो. ओके, आणि ती घेण्यासाठी तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल खरंच तुमचं पुन्हा पुन्हा कौतुक करावंसं वाटतंय. येस, अनेक लोकांचे मेसेज आलेत की येस सर. ओके, अहो म्हणजे मुलगा ऐकत नाही, मग त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी काय केलं जातं? मोबाईल दिलं जातं. हे वास्तव आहे, हे आपण आपल्या आजूबाजूला बघतोय. ओके, सो सोशल मीडियाचा आहे ना वापर खूप होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे ना कुठेतरी हा संवाद खुंटला जातोय आणि त्याच्यामुळे ना बऱ्याच गोष्टी घडतायत. येते लक्षात. सो पुढे आपण बघणारच आहोत की काय नक्की परिस्थिती आहे ते. ओके, पण हे एक कारण आहे की आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज का आहे? तर सोशल मीडियाचा अतिवापर हा घरामध्ये होतोय. मग तो मुलांमध्ये, अरे घरातली परिस्थिती काय आहे तुम्हाला मी सांगतो की एकत्र बसली आहेत, पण आई आहे युट्यूबवरती, वडील आहेत कुठे त्या फेसबुकवरती, मुलगा आहे व्हॉट्सअपवरती, मुलगी आहे त्या ट्विटर इंस्टाग्रामवरती. बऱ्याच कुटुंबांमध्ये व्हॉट्सअपचे ग्रुप बनले आहेत आणि तिथे डिस्कशन होतं की आज मी घरी जेवायला येणार नाहीये, उद्या मी सकाळी लवकर जाणार आहे, आज मी रात्री मित्राकडे झोपणार आहे. पण जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा संवाद नाहीये. हे तुम्हाला ऐकायला थोडंसं कठीण जाईल, पण हे वास्तव आहे, लक्षात घ्या. आणि याच्यामुळे ना बऱ्याच गोष्टी ह्या आजूबाजूला घडतायत. ओके, सो हे एक मोठं कारण आहे की आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज का आहे, तर यासाठी आहे. बघा, आपण अगदी सरळ चाललो आहोत की आपण काय बघितलं, सक्षम आणि सुदृढ भारत बनवायचा असेल तर आजच्या मुलांवरती काम करा, असं कोण म्हटलं? डॉक्टर अब्दुल कलाम. ओके, मग आजच्या मुलांवरती काम करण्याची जबाबदारी कोणावरती आहे? पालकांवरती आहे. पण पालकांचं वास्तव काय तर हे आहे, आणि म्हणून पालकांकडून क्वालिटी टाइम मुलांना दिला जात नाहीये आणि म्हणून मुलांचं भाविष्य हे दिवसांदिवस बिघडत चाललेलं आहे. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, काय करावं, काय नाही करावं, अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांची उत्तरं काय, काहीच त्यांना कळत नाही. त्यामुळे त्यांचं भाविष्य बिघडत चाललेलं आहे आणि म्हणून त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. ओके, आजकालच्या पालकांना मग काय वाटतं, कारण की आजकाल बऱ्याच लोकांकडे पैसा पण चांगला आहे, बरोबर की नाही? काहींकडे पैसा कमी आहे तर काहींकडे खूप चांगला पैसा आहे. मग त्यांना काय वाटतं की चांगली शाळा आणि चांगला क्लासेस म्हणजे चांगलं शिक्षण किंवा चांगलं करिअर होईल. माझ्याकडे अनेक पालक येतात, म्हणतात की सर, वन ऑफ द बेस्ट स्कूल जिथे 2.5 लाख रुपये डोनेशन आहे तिथे मी माझ्या मुलाला काय केलंय, ऍडमिशन घेऊन दिलेलं आहे. वन ऑफ द बेस्ट कोचिंग क्लासेस, तिथे मी माझ्या मुलाला काय केलं, ऍडमिशन घेऊन दिलं. तिथे जवळपास मी 1.5 लाख रुपये फी भरलेली आहे 2 वर्षाची. 9-10 पूर्ण पॅकेजेस घेतला मी मुलाला. 11-12 पूर्ण पॅकेज घेतला मी मुलाला. ओके, सो आम्ही आमच्या जबाबदारीतून आता बाहेर पडलो. माझा तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न आहे. ओके, बघूया किती लोक ऐकतात ते. आजकालच्या पालकांना जे वाटतं की चांगली शाळा आणि चांगला क्लासेस म्हणजेच चांगलं शिक्षण किंवा चांगलं करिअर होय, हे बरोबर आहे की चूक आहे? काय सांगाल? फास्ट मध्ये सांगायचं, हे बरोबर आहे की चूक आहे? लवकर लवकर बोला. बोला, तुम्हाला मी ऍक्टिव्हली का ठेवतो? मी हे संपू पण शकतो असं बोलून बोलून सगळं स्क्रिप्टेड, मला नाही, मला तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवायचं आहे, कारण तरच तुम्हाला विषय कळेल. बघा, कोर्स कराल न कराल सोडून द्या, मी कधीच अपेक्षा करत नाही मी कोर्सची, पण आमचं एक मत असतं माझं नेहमी की माझ्या वेबिनारला आला तर निदान थोडंसं तरी ज्ञान घेऊन जा, बरोबर की नाही? कारण का ज्ञान हे कधीच वाया जात नाही. ओके, आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती ते कामी येतं आणि म्हणून ज्ञानी बना, यशस्वी बना, असं माझं नेहमी एक वाक्य असं सगळ्यांना सांगणं. ओके, सो व्यक्त व्हा. तुम्ही जेवढं इंटरॅक्ट कराल ना तेवढं मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हा विषय समजून सांगेल. येस, मला जवळपास येस 59 लोकांचे मेसेज आलेत. ओके, ग्रेट 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 ग्रेट. चलो, इथे ना मेसेज स्टॉप करा. मी माझं उत्तर तुम्हाला सांगतो की येस, माझंही उत्तर तेच आहे जे तुमचं आहे ते. ओके, कारण का बऱ्याच लोकांनी तेच उत्तर दिले की चूक आहे. बघा,
तुम्ही म्हणाल की सर तुम्ही कशावरून हे सांगताय, तुम्हाला काय अनुभव आहे का? तर येस, मला हा मोठा अनुभव आहे. कुठलीही शाळा, कुठलाही क्लासेस चांगलं शिक्षण देईलच, मला त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. कारण का, तुम्ही जर सुरुवातीचा इंट्रो बघितला असेल तर जवळपास 1500 पेक्षा जास्त प्रोग्राम मी घेतलेले आहेत. ओके. शाळा, कोचिंग क्लासेस, कॉलेजमध्ये. आणि मी पाहिलेलं आहे डोळ्यांनी, सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत. तर मी कोणालाही नावं नाही ठेवत आहे. सगळं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने खूप चांगलंच काम करतोय. पण इथे ना मला एक नेहमी सांगावंसं वाटतं, की चांगली शाळा आणि चांगल्या क्लासेस हे चांगलं शिक्षण देईलच. पण त्याचबरोबर त्या मुलाला जर का चांगले संस्कार मिळाले ना, तर त्याचं करिअर ना कधीच वाईट होणार नाही किंवा चुकीचं होणार नाही. त्याचं करिअर हे चांगलंच होईल, ही गॅरंटी आहे. ओके. म्हणजे मी नेहमी सांगतो, की चांगलं शिक्षण प्लस चांगले संस्कार इज इक्वल टू चांगलं करिअर. ओके. हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. ओके. नेहमी लक्षात ठेवा. आज मलाही दोन मुलं आहेत. ओके. एक मुलगी आहे दुर्वा, तिचंच नाव आहे. ओके. दुर्वा आणि चिन्मय अशी एक मुलगा एक मुलगी. ओके. सो दोन मुलं मला देखील आहेत. तर मी नेहमी एक गोष्ट स्वतःला सांगत असतो, की मुलांना ना संस्कार हे खूप गरजेचे आहेत आणि ते एक पालकच देऊ शकतात. कारण का संस्कार कुठल्या मेडिकलमध्ये, कुठल्या दवाखान्यामध्ये, कुठल्याही ठिकाणी मिळत नाहीत विकत. लक्षात घ्या. तुमच्याकडे खूप पैसा आहे, खूप पैसा आहे, पण तो पैसा काहीच कामाचा नाहीये. इथे लक्षात. सो हे नेहमी लक्षात ठेवा. आणि म्हणून मला असं इथे वाटतं, की हे जे काही आज पालकांना वाटतंय ते चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे हे संस्कार त्या मुलांना योग्य मिळत नाहीयेत आणि म्हणून आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे. ओके. सो हे नेहमी लक्षात ठेवा, की संस्कार खूप महत्वाचे आहेत. ओके. सो आपण थोडंसं पुढे जाऊया, की अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ओके. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्या गोष्टींची उत्तरं त्या मुलांना सापडत नाहीयेत. अनेक प्रश्न त्यांना पडतायत. ओके. ते कन्फ्युज होत चाललेत, त्यांच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. ओके. त्यांचं भावविश्व हे त्यांचं बदलत चाललेलं आहे आणि हे भावविश्व समजून घेणारा कोणतरी त्यांना पाहिजे. येते लक्षात. कारण का, ते कुठेच तोंड उघडू शकत नाहीत, ना पालकांशी, ना शिक्षकांशी, ना कोणाशीच तोंड उघडू शकत नाहीत. सो त्यांना समजून घेणारा कोणतरी पाहिजे. आणि यासाठीच आपल्या समाजामध्ये मोठ्या संख्येने समुपदेशकांची गरज आहे. लक्षात घ्या. इथे लक्षात. खूप खूप गरज आहे. मी नेहमी सांगतो, आज आपल्या एरियामध्ये अनेक शाळा आहेत, कोचिंग क्लासेस आहेत, अनेक स्कूल आहेत, अनेक सोसायटीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कितीतरी विद्यार्थी आहेत. लक्षात घ्या. ओके. कितीतरी विद्यार्थी आहेत आणि प्रत्येक विद्यार्थी हा एक वेगळ्या समजुतीमध्ये, वेगळ्या मानसिकतेमध्ये ओके जगतो आहे. सो ती मानसिकता काय आहे, त्याचं जग काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या. नाहीतर मग बऱ्याच गोष्टी आपल्या आजूबाजूला दिसत आहेत, की त्या चुकीच्या घडत आहेत. ओके. चुकीच्या घडत आहेत. ओके. सो आज समाजामध्ये खरंच समुपदेशकांची गरज आहे. कारण का आज अनेक विद्यार्थी सुसाईड करतात, अनेक विद्यार्थी ऍडिक्टेड झालेले आहेत. ओके. बऱ्याच गोष्टी घडतात, बऱ्याच गोष्टी घडतात. ओके. सो यासाठीच आपल्याला काउन्सिलिंग हे गरजेचं वाटतंय. ओके. सो इथे आपला हा अभ्यासक्रम आहे. त्या अभ्यासक्रमाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, की हा जो अभ्यासक्रम आहे आपला विद्यार्थी समुपदेशनाचा, त्याच्यामध्ये काय शिकवलं जातं. ओके. हे मी इन डिटेलिंग आता सांगतोय, तर ते व्यवस्थित समजून घ्या. ओके. आतापर्यंत मी तुम्हाला काय शिकवलं, काय सांगितलं, की आजच्या विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज नक्की का आहे. ओके. हे आपण आतापर्यंत पाहिलं आणि त्याच्यातून आपल्याला काय कळलं, की आज खरंच समुपदेशनाची गरज आहे विद्यार्थ्यांना आणि म्हणून समाजामध्ये समुपदेशकांची गरज आहे मोठ्या संख्येने. ओके. म्हणजे इथपर्यंत आपल्याला काय कळलं, की बाबा हे कुठलंही प्रोडक्ट मार्केटिंग नाहीये, ना कुठलंही बोलबच्चनगिरी करायची, ना कुठली स्कीम सांगायची. तर आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याचं काय करायचंय, काउन्सिलिंग करायचं आहे. आणि हे काउन्सिलिंग करणं म्हणजे काही चुकीचं काम नाहीये. बरोबर की नाही. सो हे काम जर आपल्याला करायचं असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला ते शिकावं लागेल. ओके. कारण का न शिकता आपण कसं करणार. ओके. आणि मग त्यासाठीच आपला हा अभ्यासक्रम आहे. तर ह्या अभ्यासक्रमात नक्की काय शिकायला मिळतं तुम्हाला ते प्रथम आधी समजून घ्या. ओके. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला याच्यात जे शिकवलं जातं ना ते म्हणजे समुपदेशन हा टॉपिक शिकवला जातो. आता समुपदेशन म्हणजे नक्की काय. तर बऱ्याच लोकांना एक मोठा गैरसमज आहे, की सर समुपदेशन म्हणजे काय, तर छान छान गोड गोड बोलणं, गप्पा मारणं किंवा मग एखादी काल्पनिक गोष्ट सांगणं, समोरच्याला मोटिवेट करणं. तर नाही मित्रांनो, असं नाहीये. ओके. मोटिवेट करणं म्हणजे समुपदेशन करणं अजिबात नाही, चूक आहे.
बघा, आज समाजामध्ये अनेक विद्यार्थी हे स्ट्रेसमध्ये आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत, एनएक्झायटीमध्ये आहेत, फिअर फोबिया, बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, अनेक विद्यार्थी सुसाईड अटेम्प्ट करतात. ओके, सो ह्या सगळ्या मानसिक आजारांमध्ये ह्या सगळ्या भावना येतात. ओके, आणि मग हे मानसिक आजार त्यांचे कसे दूर करायचे यासाठी आपण समुपदेशन करणार आहोत. मग समुपदेशन जर करायचं असेल तर ते असं वरवर करून चालेल का? त्याला एखादी काल्पनिक गोष्ट सांगून त्याशी गोड बोलून? तर अजिबात नाही. कारण का, एक गोष्ट लक्षात घ्या, मोटिवेशन डझन वर्क असं माझं प्रामाणिक मत आहे. मोटिवेशन 1 दिवस असतं, 2 दिवस असतं, 3 दिवस असतं, नंतर निघून जातं. आपल्याला आहे ना त्या मुलाचं भावविश्व समजून घ्यायचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा पालक म्हणतात की सर माझा मुलगा अभ्यासच करत नाही, अभ्यासासाठी बसतच नाही, त्याचं लक्षच नाही, त्याला इंटरेस्टच नाहीये. आता ही त्याची समस्या आहे. आता आपल्याला काय करायचं, एक समुपदेशक म्हणून ती समस्या त्याची समजून घ्यायची आहे. यासाठी तुम्हाला माझ्याकडनं एक फॉर्म दिला जाईल. ओके, त्याला हिस्ट्री फॉर्म मी म्हणतो, की त्या मुलाची पूर्ण हिस्ट्री तुम्हाला पहिली घ्यायची असते. तर त्याच्यामध्ये प्रथम त्याचा आपल्याला प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे, आणि मग तो प्रॉब्लेम कसा निर्माण झाला त्याच्या आयुष्यामध्ये याचा आपल्याला काय करायचं आहे, आढावा घ्यायचा आहे. त्याच्या मुळाशी आपल्याला जायचं आहे, आणि मुळाशी जाऊन आपल्याला काय करायचं आहे, काम करायचं आहे. आपल्याला वरवर कुठलंही काम करायचं नाही. आता मागच्या 2 आठवड्यापूर्वी मी केस हँडल करत होतो. सुसाईड अटेम्प्ट, दोनदा सुसाईड अटेम्प्ट केला त्या मुलांनी. तिसऱ्यांदा करत असताना त्याच्या वडिलांनी त्याला पकडलं. ओके, आणि मग म्हणजे तो काहीतरी फिनेल का काहीतरी पित होता, आणि ते वडिलांनी ऑलरेडी बघितलं त्याला, आणि त्यामुळे तो वाचला. मग त्यांनी कुठेतरी सर्च केलं गुगलला, माझा नंबर मिळाला त्यांना, मला त्यांनी फोन केला, आणि मग ते आले माझ्याकडे. सो त्यांचं मी काउन्सिलिंग केलं त्या मुलाचं. आय थिंक 2 सिटिंग झाल्यात आमच्या. ओके, आणि आता त्यांनी तसं काही प्रयत्न केला नाहीये. गरज लागली तर तिसरी सिटिंग पण होऊ शकते, कारण का सुसाईड केस आहे, सो थोडंसं सिरियसनेस असतो त्यामध्ये. सांगायचं तात्पर्य असं आहे की आता ह्या केसेसमध्ये मी मोटिवेट त्याला करणं, काय फायदा आहे का? काहीच फायदा नाही, लक्षात घ्या. कारण का, मोटिवेशन डझन वर्क. तो तिथपर्यंत का पोचला, त्याला का स्वतःला संपवून घ्यावं असं वाटलं, ओके, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामागचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. बघा ना, आज तुम्ही ना पिन घ्या किंवा एखादी सुई घ्या आणि स्वतःला टोचण्याचा प्रयत्न करा. बघू होते का आपली हिंमत? नाही होणार हो. मग हे स्वतःचा जीव कसा काय संपू शकतात, स्वतःला संपू कसं काय शकतात? प्रश्न आहे की नाही. म्हणजे काय लेवलला त्यांची मानसिकता होत असेल, काय लेवलला त्यांच्या मनामध्ये विचार ते येत असतील, विचार करा. म्हणजे थोडक्यात काय, की एक जसं इंग्लिशमध्ये म्हटलं होतं की इफ यू वॉन्ट फ्रूट देन यू मस्ट वर्क ऑन रूट. म्हणजे काय, की एखाद्या झाडाकडून जर का मला फळं पाहिजे असतील, फुलं पाहिजे असतील, तर मला त्या झाडांच्या मुळावरती काम करणं गरजेचं आहे. मी रोज त्या झाडाच्या फांदींवरती पाणी टाकतोय, खत टाकतोय, काय फायदा आहे का? त्या फांदींवरती खत पाणी टाकून काही फायदा नाहीये. मला त्या मुळावरती काम करणं गरजेचं आहे. तसंच एखाद्या विद्यार्थीची जर का समस्या आहे, अडचण आहे, तर त्या अडचणीसाठी त्याला वरवर कितीही मोटिवेट केलं, वरवर किती गोड बोलत, त्याचा काहीच फायदा नाहीये. त्याच्या अडचणीच्या मुळाशी जाणं खूप गरजेचं आहे, आणि हेच आपल्याला समुपदेशनामध्ये शिकायचं आहे. ओके, सो आय होप की तुम्हाला कळलं असेल की समुपदेशन म्हणजे फक्त गोड गोड बोलणं नाही, किंवा फक्त त्याला मोटिवेट करणं किंवा काल्पनिक गोष्ट सांगणं नाहीये, तर त्याची अडचण समजून घेणं आणि समजून घेऊन त्याच्या मुळाशी जाणं होईल. आणि यासाठी तुम्हाला माझ्याकडनं हिस्ट्री फॉर्म दिला जाईल. ओके, त्याच्यानंतर ह्याच्यात तुम्हाला अजून काय शिकवलं जातं, तर समुपदेशकासाठी काही महत्वाचे नियम तुम्हाला शिकवले जातात, जे अतिशय गरजेचे आहेत. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज का आहे, समाजामध्ये समुपदेशकांची गरज का आहे, आणि समुपदेशनाचे प्रकार किती व कोणते. इथे एक तुम्हाला प्रश्न पडू शकतो की सर समुपदेशनाचे प्रकार किती व कोणते म्हणजे नक्की काय? समुपदेशन समुपदेशन आहे. तर तसं नसतं मित्रांनो, लक्षात घ्या. त्याचे पण काही प्रकार आहेत. ओके, आणि किती कोणते तुम्हाला हे शिकवले जातात, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. सो समुपदेशन हा विषय तुम्हाला प्रथम शिकवला जातो की जेणेकरून तुमचा पाया भक्कम होईल, आणि मग तुम्हाला पुढच्या काही गोष्टी शिकवल्या जातात ज्या खूप महत्वाच्या असतात. म्हणजेच आपल्याला समुपदेशक म्हणून सगळ्यात पहिले जे शिकवलं जातं ते म्हणजे की मुलं आणि पालक यातले नातेसंबंध कसे सुधारायचे किंवा कसे सुधारू शकतो. ओके, आता माझा एक प्रश्न, की खरंच आज मुलं आणि पालक यांच्यातले नातेसंबंध सुधारण्याची गरज आहे का? किंवा चला उलटा प्रश्न करतो, की मुलं आणि पालक यांचे नातेसंबंध बिघडत चाललेत का? येस ऑर नो, काय सांगाल? येस ऑर नो, काय सांगाल? कारण का गरज असेल तरच पुढे बोलू शकतो, बरं की नाही तर कशाला बोलायचं. मुलं आणि पालक यांचे नातेसंबंध बिघडत चाललेत का?
येस ऑर नो? किंवा मुलं आणि पालक यांचे नातेसंबंध सुधारणे खूप गरजेचं आहे, येस ऑर नो? ओके, काय उत्तर द्याल? मी तुम्हाला माझ्याकडचा अनुभव सांगतो सेंटरचा आपल्या. बरेचसे पालक येतात की सर आम्हाला मूल झालंच नाही, असं आता आम्ही स्वतःला सांगतो किंवा समजवतो. बरीचशी मुलं अशी म्हणतात की सर माझ्या या जगामध्ये कोणीच नाही. ओके, बरेचशी मुलांची ही पण आज परिस्थिती अशी आहे की ते वडिलांचं नाव लावायला मागत नाहीत, कारण का मला वडील नाहीत, ते डायरेक्ट आईचं नाव लावतात. हे सत्य आहे हा, म्हणजे मी माझ्या मनाचं काहीच सांगत नाहीये. मी मी नेहमी सांगतो की हा माझा वेबिनार आहे, जे सांगेन ते खरं सांगेन, खोटं अजिबात सांगणार नाही. पटलं तर खाण्याचं सोडून द्या, कुठली जबरदस्ती नाहीये ना. मी तुमच्याकडनं 1 रुपया घेतला ना, मी तुम्हाला, तुम्ही मला 1 रुपया दिला, बरोबर की नाही? पण जे आहे वास्तव ते सांगणं खूप गरजेचं आहे, कारण का ह्या आभासी दुनियेमध्ये आजकाल खरं कोणच सांगायला मागत नाही. ओके, पण हे खरं आहे, लक्षात घ्या. की वाईट परिस्थिती आहे आजूबाजूला, लक्षात घ्या. त्यामुळे हे नातेसंबंध सुधारणं खूप गरजेचं आहे, नाहीतर खूप वाईट आहे. आज मुलं काउन्सिलिंगमध्ये सर्रास सांगतात की माझ्या आई वडिलांनी, म्हणजे मागच्या आठवड्यातली केस, 11वीचा मुलगा, ओके, त्यांनी मला काय सांगितलं की सर माझ्या आई वडिलांनी मला फक्त एवढंच सांगावं की तुला आम्ही पोसू शकत नाही, तुझा आम्ही सांभाळ करू शकत नाही, सर मी आज माझी बॅग घेऊन घर सोडायला तयार आहे. 11वीचा मुलगा. ओके, काय बोलाल मला सांगा? ही परिस्थिती आहे, लक्षात घ्या. ओके, आणि डेफिनेटली एक काउन्सिलर म्हणून हे सुधारू शकता. मानसशास्त्र आपल्याला त्यासाठी मदत करतं, लक्षात घ्या. सायकोलॉजी खूप महत्वाची आहे आणि ती आपल्याला सहकार्य करते, कारण का तुम्हाला जे काही मी शिकवणार आहे ना याच्यामध्ये, ते सगळं ऑन द बेस ऑफ सायकोलॉजी शिकवणार आहे. ओके, जे काय आहे ते ऑन द बेस ऑफ सायकोलॉजी शिकवणार आहे, की मानसशास्त्राचा वापर करून आपण हे कसं सुधारू शकतो, एखाद्या मुलाचं आणि पालकांचं रिलेशनशिप जे आहे ते आपण कसं सुधारू शकतो, कुठले टूल्स टेक्निक्स आपण वापरू शकतो ऍज पर सायकोलॉजी, हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवले जातात, लक्षात घ्या. ओके, बघा ना, आज हाताच्या फोडासारखं आपण एखाद्या मुलीला लहानाचं मोठं करतो. ओके, ती मुलगी मोठी होते, स्वतःच्या पायावरती उभी राहते आणि तिला एका मुलाबरोबर प्रेम होतं आणि ती मुलगी क्षणाचाही विचार न करता त्या मुलाबरोबर पळून जाते. जस्ट इमॅजिन, विचार करा की 21-22 वर्ष ज्या मुलीला लहानाची मोठी केली, त्या आई वडिलांचा ती मुलगी जराही विचार करत नाही आणि ती मुलगी निघून जाते. गरज आहे नातेसंबंध सुधारण्याची, येते लक्षात? खरंच गरज आहे. बरंचसं काय काय आहे, पुढे बघूया आपण, बरोबर की नाही? अजून काय तुम्हाला शिकवलं जातं, तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा, निर्णय क्षमता कशी वाढवायची, वर्तणूक समस्या कशा सोडवायच्या. आज अनेक पालकांच्या तक्रारी येतात की सर मुलगा उलट बोलतो, आदलापट करतो, घरामध्ये लक्ष देत नाही. ओके, त्याच्यानंतर अभ्यासात लक्ष देत नाहीये. ओके, बाहेरचं खातो, बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच पालकांची एक तक्रार आहे की सर आम्ही काही सांगितलं ना तर आम्ही दुश्मन, पण ती सेम गोष्ट जर का बाहेरच्यानी सांगितली त्याला, तर ते मात्र देव त्यासाठी, पण घरचे मात्र दुश्मन. सो अनेक अशा समस्या आहेत आणि ह्या समस्या कशा सोडू शकतो आपण एक काउन्सिलर म्हणून, सगळं शिकवलं जातं तुम्हाला. ध्येय कसे ठरवायचे, विद्यार्थ्याची अभ्यासातली आवड कशी निर्माण करायची, जी कोरोना नंतर संपलेली आहे, लिटरली संपलेली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक 2-3 आठवड्यापूर्वीची एक केस आहे, त्या केसमध्ये हाच प्रॉब्लेम होता की अभ्यास करण्यामुळे आला. तर त्या विद्यार्थ्याने मला काय सांगावं की सर, म्हणजे मी त्याला सांगितलं की बाबा तुला करिअरमध्ये पुढे जायचं असेल, तुला तुझे गोल्स अचीव्ह करायचे असतील, तर तुला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, तुला शिकणं खूप गरजेचं आहे, शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. ओके, ऍज पर द आपण सायकोलॉजी किंवा काउन्सिलिंगच्या ह्याच्यानुसार जे काही सांगायचं मी सांगितलं. त्या मुलाने मला काय सांगावं माहितीये का, की सर कोणी सांगितलं असं की करिअर करण्यासाठी किंवा आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे? काय बोलाल सांगा? प्रश्न आहे की नाही? की एक मुलगा आपल्याला डायरेक्टली काय करतो, चॅलेंज देतो की कोणी सांगितलं असं, सर असं कुठे रूल आहे की यशस्वी बनण्यासाठी तुम्हाला काय शिक्षण घेणं गरजेचं आहे म्हणून. तर मी म्हटलं की अरे गरजेचंच आहे ना. तर तो बोलतो सर मी तुम्हाला पटवून देऊ शकतो की गरजेचं नाहीये. म्हटलं ठीक आहे, दे पटवून की शिक्षण का गरजेचं, म्हणजे शिक्षण नसेल तरी पण आपल्याला यशस्वी बनता येतं. तर मग मला म्हटलं की सर तुम्हाला धीरूभाई अंबानी माहिती आहेत का? म्हटलं हो माहिती आहेत. सर 4थी शिकलेत फक्त.
सर सचिन तेंडुलकर माहिती आहे का? म्हटलं हो. गॉड ऑफ क्रिकेट. सर 10वी. सर अक्षय कुमार माहिती आहे का? म्हटलं माहिती आहे. सर वेटरचं काम करायचं, 12वी शिकलाय फक्त. सर आज तुम्हाला माहिती आहे का, युट्यूबर्स लाखो रुपये महिन्याचे कमवतात, त्यांच्याकडे पण एज्युकेशन नाहीये सर. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं माहितीये का, तुम्ही सगळे काउन्सिलर बनण्यासाठी आलात. हॅलो, ऐकते ना सगळेजण? हे प्रश्न वाढत चालले आहेत आता. विद्यार्थ्याचं भविष्य बदलत चाललंय. ओके. आपण आहे ना वेगळ्या समजुतीमध्ये अजूनही आहोत. ओके. पण हे विद्यार्थी आहे ना, खूप वेगळे विचार करायला ऑलरेडी त्यांनी सुरुवात केली आहे, आणि यांना जर का योग्य वेळेला थांबवलं नाही ना, तर विनाश आहे, लक्षात घ्या. पुढे विनाश आहे. ओके. मग ह्या असे उत्तर जेव्हा तुमच्या समोर येतात, तेव्हा काय? मोठा प्रश्न आहे, लक्षात घ्या. ओके. पण ठीक आहे, तुम्हाला हे शिकवलं जातं. आणि ऑब्व्हियसली जसं त्यांनी मला सांगितलं, आज मी पण 17 वर्ष काम करतोय, सो मी त्यांना त्याला प्रॉपर त्या गोष्टी सगळ्या समजवल्या की एज्युकेशन का गरजेचं आहे, कशासाठी गरजेचं आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय, त्याचं व्हॅल्युएशन काय. ओके. आयुष्याच्या कुठल्या टप्प्याला काय, ह्या सगळ्या गोष्टीला पटवून दिल्या, आणि त्या त्याला पटल्या देखील नंतर. पण हे बदललंय, आणि ह्याचं उत्तर त्याला देणं खूप गरजेचं होतं, लक्षात घ्या. नाहीतर तो त्याच समजुतीमध्ये आयुष्य जगला असता की आयुष्यामध्ये मोठं बनण्यासाठी एज्युकेशन गरजेचं नाही. इथे लक्षात. सो हे तुम्हाला शिकवलं जातं की बरे ह्या अशा विद्यार्थ्यांची जी काय आवड कमी झालेली आहे अभ्यासामध्ये, तर ती आवड पुन्हा कशी निर्माण करायची. ओके. करिअर कसं कोणतं निवडायचं, करिअरमध्ये यशस्वी कसं व्हायचं, परीक्षेची भीती कशी घालवायची. करिअर बद्दल एक तुम्हाला मी सांगतो की बऱ्याच मुलांना करिअर, पॅशन्स, ओके, आणि गोल्स यातला फरकच माहिती नाहीये. म्हणजे आपण त्याला ध्येय, आवड किंवा छंद, ओके, आणि करिअर ह्यातला काही फरकच माहिती नाही. या शब्दांची फोडच त्यांना माहिती नाहीये. ओके. आणि त्याच्यामुळे बराचसा गोंधळ आहे. बराचसा गोंधळ आहे, लक्षात घ्या. ओके. सो हे तुम्हाला याच्यात शिकवलं जातं की कशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो, आणि तेही मानसशास्त्राच्या आधारे. ओके. थोडंसं पुढे जाऊया अजून. विद्यार्थ्याची अभ्यासातील एकाग्रता कशी वाढवायची, कारण का आज पालकांची एकच तक्रार आहे की सर हा 5 मिनिटं अभ्यासाला बसतो, त्यानंतर परत जातो पाणी प्यायला, परत येतो, परत 5 मिनिटं बसतो, त्यानंतर जातो काहीतरी खायला, परत 5 मिनिटं येतो, परत जातो बाथरूम मध्ये, परत 5 मिनिटं म्हणजे तो सातत्यच नाही, त्याची एकाग्रताच नाहीये. ओके. त्याच्यानंतर ह्याच्यात अजून तुम्हाला काय शिकवलं होतं, तर विद्यार्थ्यांना मोबाईल इंटरनेट पासून दूर कसं करायचं, अतिशय महत्वाचा टॉपिक. हा मी फास्ट नाही घेणार, हा स्लो घेतो. ओके. एक 2-4 महिन्यापूर्वीची केस आहे माझ्याकडची. एक पालक त्यांनी मला फोन केला की सर असं असं घडलं आमच्या घरामध्ये, आणि त्यासाठी तुमचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे की आम्ही नक्की काय करावं म्हणून. तर म्हटलं काय घडलं. तर खूप भयानक आहे की आम्ही आमच्या मुलीच्या मोबाईलमध्ये काही चुकीच्या गोष्टी पाहिल्या. तर म्हटलं की ठीक आहे, मी समजून गेलो. म्हटलं ठीक आहे, मला फोनवरती एक्सप्लेन करू नका, तुम्ही डायरेक्टली सेंटरला या. तर ती केस अशी होती ना की लॉकडाऊन मध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सगळं ऑनलाईन चालू होतं, सगळं झूम, ऑनलाईन क्लासेस सगळं चालू होतं. तर 7वी 8वी, ओके, हे 2 वर्ष त्या मुलीच्या ऑनलाईन मध्ये झाले होते, आणि ऑनलाईन घरी बसल्या काय शिकलीत मुलं हे तुम्हाला पण माहिती आहेत. ओके. कारण का माझी मुलं शाळेमध्ये होते. तर मग 9वी 8वी ती पास झाली, 9वी 10वी हे अतिशय महत्वाचे वर्ष असतात, आणि 9वीचं जसं वर्ग म्हणजे चालू झाला वर्ष, तसं सगळं ओपन झालं होतं, लॉकडाऊन निघाला होता. ओके. शाळा, कोचिंग क्लासेस सगळं सुरू झालं होतं. सो पालकांना असं वाटलं की आपण 7वी 8वी आपल्या मुलीची अशीच गेली घरी बसून, सो आता आपण आपल्या मुलीला कुठेतरी कोचिंग क्लासला पण लावूया की जेणेकरून त्या मुलीला 9वी 10वी टफ जाणार नाही, आणि ती मुलगी चांगल्या पद्धतीने अभ्यास करेल. ओके. एक प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक पालकाचा असो, तसाच तुमचा माझा सगळ्यांचाच. ओके. आणि म्हणून मग त्या पालकांनी काय केलं, क्लासेसला टाकले त्या मुलीला. आता क्लासेसला टाकलं, ते 1.5 लाख रुपये फी होती, ती पण त्यांनी इन्स्टॉलमेंट वरती भरली. म्हणजे काय म्हणतात त्याला, ऐपत नसताना देखील, कारण का मुलीने शिकावं. ओके. आता क्लासेसला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर एक अडचण अशी झाली की हे जे आई वडील आहेत ते दोघी नोकरीला जाऊ लागले. कोरोनामध्ये ते दोघेही घरी होते, त्यामुळे दोघांचाही मोबाईल घरी उपलब्ध होता. पण आता दोघेही ऑफिसला जायला लागल्यामुळे दोघांचाही मोबाईल उपलब्ध होऊ शकला
नाही. आणि मग अडचण अशी झाली की आता मुलीला कोचिंग क्लासमध्ये टाकल्याच्या नंतर कोचिंग क्लासची रिक्वायरमेंट होती की मोबाईल. कारण व्हॉट्सअपला एक ग्रुप बनवला जातो आणि त्या ग्रुपवरती सगळ्या डिटेल्स पाठवल्या जातात की कोचिंग क्लासमध्ये आजचं क्लासचं शेड्युलिंग काय आहे ते, होमवर्क काय आहे ते, किंवा इतर सगळ्या गोष्टी त्यात टाकल्या जातात. मग आता पालकांना प्रश्न पडला की आता आपण काय करायचं. मग त्यांनी EMI वरती मोबाईल घेतला आणि त्या मुलीला दिला. ओके, बघा म्हणजे आज परिस्थिती कशी आहे की आज तुम्ही झालात काय मी झालो काय, कारण का मी म्हटलं ना की मी 2 मुलांचा पालक आहे. की आपला प्रयत्न काय, की बाबा जे आपल्याला मिळालं नाही ना ते आपण आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतोय. का? शिकावं, पुढे जावं, यशस्वी बनावं. तर मग झालं असं की EMI वरती मोबाईल घेऊन दिला, सगळ्या गोष्टी झाल्या, सगळं चांगलं चाललं होतं सगळं. एक दिवस असं झालं काही महिन्यानंतर की त्या आईने त्या मुलीचा मोबाईल चेक केला आणि मोबाईल चेक केल्याच्या नंतर त्या मोबाईलमध्ये सेक्शुअल व्हिडिओ पाहिल्याचं निदर्शनात आलं, ज्याला आपण पॉर्न साईट वगैरे म्हणतो. ते पाहिल्याचं निदर्शनात आलं आणि त्या आईच्या पायाखालची जमीन सरकली, लिटरली सरकली. म्हणजे आज आम्ही जे काही काबाड कष्ट करून तुला हे सगळं आम्ही सुख सुविधा देतो त्याचा असा वापर करशील हे कधी त्यांनी स्वप्नातही पाहिलेलं नव्हतं. बट जसं मी मागाशी म्हटलं की ते दोघेही सुशिक्षित होते आणि दोघेही जॉब करत होते. सो मग तिने स्वतःला कूल केलं, म्हटली की आपल्याला मिस्टरांशी बोलणं गरजेचं आहे, त्यांनाही समजवणं गरजेचं आहे. ओके, तिला काही न बोलता मग तिने तिला काय मारलं नाही, ओरडली नाही, काही मला कळलं असं पण तिने काय आणून दिलं नाही. मिस्टरांशी तिने शेअर केलं की आपल्या मुलीच्या मोबाईलमध्ये अशा अशा गोष्टी मला बघायला मिळाल्या. खरंच लिटरली ते पालक पण टेन्शनमध्ये आले की काय करावं, कसं करावं. ओके. आणि ते दोघे एज्युकेट असल्यामुळे त्यांनी काय केलं, लगेच गुगल केलं. कारण का त्यांना एक गोष्ट माहिती होती की अरे आपण आपल्या मुलीचं कुठून तरी काउन्सिलिंग करून घेणं गरजेचं आहे, कारण का आज जे काय झालं ते खूप चुकीचं आहे आणि यासाठी काउन्सिलिंग मधून काहीतरी मार्ग निघू शकतो. मग त्यांनी लगेच गुगल सर्च केलं. जसं की आता तुम्ही जर गुगलला गेलात, मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे गुगलला गेलात तर गुगलला तुम्ही जर का दुर्वा एज्युकेशन असं जर का सर्च केलं तर लगेच इथे माझा नंबर वगैरे सगळ्या गोष्टी येतात, आपला हा सेंटर आहे हे सगळं येतं. ओके, सो मला त्यांनी फोन केला की सर मी गुगलला तुमची जाहिरात पाहिली, तुमचं सगळे रिव्ह्यू पाहिले, तुमचं सगळं बघितलं. सो माझ्या घरी असं अशी अडचण आहे, सो मी काय करू मला कळत नाहीये. मी म्हटलं ठीक आहे सर, रिलॅक्स, तुम्ही एक काम करा, तुमच्या मुलीला घेऊन माझ्या सेंटरला या आणि आपण सेंटरला आल्याच्या नंतर समोरासमोर जे काय ते बोलूया. तुम्ही जर सगळ्यांनी गुगलला जर सर्च केलं ना तर हे सगळं तुम्हाला माझ्याबद्दल सगळी डिटेल्स मिळून जाईल. माझं नाव जरी टाकलं डॉक्टर ज्ञानेश्वर सकपाळ तरी पण येतं, तुम्ही दुर्वा एज्युकेशन टाकलं तरी पण येतं. ओके, तर सांगा तात्पर्य असं आहे की त्यांनी ते सगळं सर्च केलं आणि मग मला फोन करून मला सगळ्या गोष्टी मी समजून घेतल्या आणि मग ते सेंटरला आले. आणि सेंटरला आल्याच्या नंतर लिटरली सांगतो तुम्हाला की पहिल्या सिटिंगमध्ये मी पाहिलं की खरंच ती त्या गोष्टीच्या आहारी गेली होती ती मुलगी. आणि ती नेहमी बघत होती आणि तिने मला एवढंच सांगितलं की सर मी जर नाही बघितलं ते तर मला चलबिचल होतं, मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, म्हणजे आय एम ॲडिक्टेड फॉर दिस कंटेंट, असं तिने मला एक वाक्य सांगितलं. ओके, की आय एम ॲडिक्टेड, म्हणजे मला एक प्रकारचं व्यसन लागलंय की मला हे पाहावंच लागतं म्हणून. ओके, मग मी तिची फर्स्ट सिटिंग घेतली. फर्स्ट सिटिंग घेतल्याच्या नंतर मग एक 15-20 दिवसानंतर दुसरी सिटिंग घेतली. अशा मी 3 सिटिंग तिच्या घेतल्या आणि 3 सिटिंग मधून मी तिचं ते सगळं क्लिअर करून टाकलं आणि आता तिचा काही प्रॉब्लेम नाहीये. तिथे बघत पण नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जेव्हा ती बघत होती त्या टायमाला तिचा पालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा झाला होता. तिचं पालकांशी कम्युनिकेशन थांबलं होतं, तिचं बिहेवियर बदललं होतं, बऱ्याच गोष्टींमध्ये चेंज झालं होतं. हे पालकांच्या पण निदर्शनास येत होतं, पण त्यांना कारण सापडत नव्हतं की नक्की असं का घडतंय ते. पण जेव्हा हे सगळं पाहिलं आणि जेव्हा त्यांनी माझ्याशी संवाद साधला तेव्हा त्यांना मी सांगितलं की जे काय घडत होतं ह्याच्यामुळेच घडत होतं, कारण का चुकीच्या गोष्टी ती पाहत होती आणि त्याच्यामुळे तिच्यामध्ये चुकीची समजूत निर्माण झाली होती किंवा चुकीच्या गोष्टीची तिला लत लागली होती. ओके, व्यसन लागलं होतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडत होत्या. ओके, सो ते बराचसा खूप मोठा विषय आहे. सो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ना की हे वाढलंय. रात्री 2-2, अडीच वाजेपर्यंत अंथरुणामध्ये मोबाईलवरती ही मुलं असतात. ओके, मोबाईलवरती असतात ही मुलं. मग याच्यातून त्यांना बाहेर कसं काढायचं, खूप मोठा विषय लक्षात घ्या. तुम्हाला ह्याच्यात शिकवलं जातं. सायकोलॉजिकली काही टूल्स टेक्निक्स वापरून आपण ह्या विद्यार्थ्यांना बाहेर काढू शकतो. ओके, लिटरली बाहेर काढू शकतो, गॅरंटेड बाहेर काढू शकतो. फक्त ते कसं ते तुम्हाला हे शिकणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढे अजून काय तुम्हाला शिकवलं जातं तर
ताणतणावातून बाहेर कसं काढायचं, स्ट्रेसमधून बाहेर कसं काढायचं, अतिशय महत्वाचा हा विषय आहे. स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी हे वाढत चाललेलं आहे. म्हणजे अटॅक येत आहेत, हे मी खोटं बोलत नाही. तुम्ही हे देखील वाचत असाल आजूबाजूला. 2-3 आठवड्यापूर्वी 9वीच्या मुलाला अटॅक आला, मुलगीला, सॉरी मुलाला नाही, मुलीला. ओके, हवं तर मागच्या आठवड्यातला एखादा वृत्तपत्र पेपर काढून तुम्ही बघा, त्यात बातमी आलेली आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे ना, की हा ताणतणाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे ना सुसाईड केस वाढत आहेत, किंवा आत्ता मागच्या काही वर्षापासून अटॅक, डायरेक्टली अटॅक येत आहेत. ओके, आणि हे खूप भयंकर आहे. कारण का, हे जर डिप्रेशन कमी झालं, स्ट्रेस कमी झाला, तर नक्कीच खूप चांगलं शिक्षण ह्या मुलांना घेता येऊ शकतं किंवा घेऊ शकतात. ओके, पण हे स्ट्रेस, डिप्रेशन हे वाढत चाललेलं आहे. ओके, मग त्याची कारणं वेगवेगळी आहेत, ते आपण आपल्या कोर्समध्ये बघणारच आहोत. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. आता बघा ना, बऱ्याच लोकांना काय वाटतं की सर पैसा नसेल किंवा काही गरजा पूर्ण होत नसतील म्हणून डिप्रेशनमध्ये माणूस जातो. केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने सुसाईड केलं. ओके, तुम्ही फेसबुकला सर्च केलात किंवा युट्यूबला सर्च केलात किंवा गुगलला सर्च केलात, तुम्हाला ती बातमी समोर लगेच येते. पुण्यात तो राहत होता. आई वडील दोघे एज्युकेटेड होते आणि आय थिंक तो इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला की सेकंड इयरला तो मुलगा होता. आणि त्याने आई वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून दिली. ओके, आणि त्या चिठ्ठीमध्ये त्याने लिहून ठेवलं की बरे सॉरी मम्मी पप्पा, आय कांट फुलफिल युअर ड्रीम्स वगैरे, म्हणजे मी तुमचे स्वप्न, तुमच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही आणि त्यामुळे मी स्वतःला संपून घेतो, मी हे जग सोडून जातो. आणि ही चिठ्ठी अशीच्या अशी सोशल मीडियाला उपलब्ध आहे, लक्षात घ्या. मुळात इथे प्रश्न असा आहे की एका सुशिक्षित घरातला मुलगा स्वतःला संपवून घेतो, विचार करण्यासारखा आहे. ओके, म्हणजे त्याचा स्ट्रेस, त्याचा कुठल्या लेवलला गेला असेल, हा विचार करण्यासारखा आहे. इथे लक्षात, कदाचित जर का त्यांनी कोणाशी तरी त्याचं मन मोकळं केलं असतं, त्यांनी जर का संवाद साधला असता, इथे लक्षात, तर कदाचित त्याचा स्ट्रेस कमी झाला असता. मी म्हणत नाही की संपूर्ण संपला असता, कारण का स्ट्रेसच्या पण लेवल असतात, इथे लक्षात. ओके, कारण का जितका कमी स्ट्रेस तितका माणूस स्वतःला, काय म्हणतात त्याला, ऍडजस्ट करू शकतो, स्वतःला कंट्रोल करू शकतो. पण स्ट्रेसची लेवल जर का वाढत गेली, तर स्वतःचं कंट्रोल गमवलं जातं, किंवा आपण काय करत आहोत हे त्याला कळत नाही, इथे लक्षात. आणि मग त्याच्यातून कुठल्याही टोकाला ती व्यक्ती किंवा तो विद्यार्थी जाऊ शकतो. आणि म्हणून मी मागाशी एक उदाहरण दिलं ना तुम्हाला, की आज सुई घ्या किंवा पेन घ्या आणि फक्त स्वतः टोचण्याचा प्रयत्न करा, बघा हिंमत होते का ती. साधी सुई टोचण्याची आपल्याला हिंमत होत नाही, मग ही लोक स्वतःला संपवतात. हाऊ इट्स पॉसिबल? म्हणजे काय त्यांची ती मानसिकता झाली असेल, काय त्यांचं ते भावविश्व झालं असेल, काय त्यांची ती समजूत झाली असेल, विचार करा फक्त. ओके, आणि मग इथे एक समुपदेशक म्हणून आपण कशा पद्धतीने काम करू शकतो. आज अनेक विद्यार्थी म्हणतात की सर, मला खरंच स्वतःला संपवायचं आहे, कारण मी कंटाळलोय, मला आता सहन होत नाही. आज अफेअर हे दिवसांदिवस वाढत चाललेले आहेत. कॉलेजच्या एकाही मुलाचा आणि मुलीचा अफेअर नाही असं अजिबात नाहीये. आणि हे अफेअर फक्त अफेअर नाही राहिलं, तर त्याचं रूपांतर खूप वेगळं पण होत चाललेलं आहे. ओके, म्हणजे स्पष्ट बोलायला हरकत नाही, कारण का तुम्ही सगळे मॅच्युअर्ड आहात, की हे विद्यार्थी अगदी शारीरिक संबंधांपर्यंत पोहोचलेले आहेत. ओके, आणि ते पाहिजे. जर का एखाद्या मुलीने शारीरिक संबंधासाठी नकार दिला, तर लगेच गर्लफ्रेंड चेंज. हे वास्तव आहे आणि ते तुम्ही आणि मी नाकारू शकत नाही. येते लक्षात, तुम्ही आणि मी नाकारू शकत नाही. काही ठिकाणी तर भयानक आहे की लग्नासाठी मॅरिड मटेरियल खूप वेगळं आहे आणि यूज मटेरियल खूप वेगळं आहे. ही परिस्थिती आहे. आणि मग त्याच्यातून तो स्ट्रेस, त्यातून ते डिप्रेशन, मग त्यात तो सुसाईड अटेम्प्ट. ओके, मग तो अपेक्षाभंग, असं विचित्र विचित्र घडत आहे ज्याचा तुम्ही विचार पण करू शकत नाही. ओके, आणि यासाठीच आपल्याला काउन्सिलर बनायचं आहे. ओके, यासाठीच आपल्याला ह्या विद्यार्थ्यांचं भविष्य समजून घ्यायचं आहे. यासाठीच आपल्याला ह्या विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घ्यायची आहे, की जेणेकरून आपण त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतो, योग्य दिशा त्यांना समजून देऊ शकतो, की जेणेकरून ते कुठल्याही चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत. ओके, आणि हे सगळं तुम्हाला कशा शिकवलं जातं, आपल्या ह्या अभ्यासक्रमात शिकवलं जातं. ओके, व्यक्तिमत्व विकास कसा करायचा, चुकीच्या मानसिकतेतून बाहेर कसं काढायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके, आता हे सगळं मी तुम्हाला माझ्या जीवातून समजवतोय, पण खरंच हे तुम्ही इंटरेस्ट आहात का हो, हे सगळं काम करायला? जर असाल तर यस टाईप करा.
नाही तर काही लोकांचं असतं की अरे कोण एवढं टाप घेत बसेल, आपलेच प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह होत नाहीत, हे प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करेल, असं पण काही लोकांचं असतं, बरोबर की नाही. सो म्हणून एक प्रश्न करतो की खरंच तुम्ही इंटरेस्टेड आहात हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. जर असाल तर येस टाईप करा, मी तो पाणी पितो, बरोबर की नाही. फास्ट फास्ट. कारण काही प्रॉब्लेम वाढत चाललेले आहेत, लक्षात घ्या. मी त्या एका काउन्सिलिंगचा तुम्हाला अनुभव सांगतो की मी त्यांना म्हटलं की आई वडील तुला इतकं सगळं देत आहेत, ओके, खरंच तुम्ही नशिबवान आहात आजची पिढी की तुम्हाला सगळं मिळतंय. आमच्या वेळेला खरंच आम्हाला इतकं सगळं मिळालं नव्हतं. तर त्या एका विद्यार्थ्याने मला काय उत्तर द्यावं माहितीये का? सर, आई वडील करतायत काही उपकार करत नाहीयेत, ते त्यांचं कर्तव्य करतायत. काय करतायत? कर्तव्य करत आहेत. आता बोला, काय बोलाल? हे भावविश्व आजच्या मुलांचं आहे, ही मानसिकता आजच्या मुलांची आहे, ही समजूत आजच्या मुलांची आहे. येते लक्षात. आणि म्हणून मी हा प्रश्न केला की हे इतकं सगळं खरंच तुम्ही आहात तयार का? नाहीतर मी आपला बोलत चाललोय. बघू किती लोकांचे मेसेज आले. अरे बाप रे, 86 लोकांचे मेसेज आले. ग्रेट, ग्रेट. छान 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 छान. चला, कारण काय माहितीये का, मी तर 17 वर्ष करतोय, 2006, म्हणजे तुम्ही कुठेही सर्च करा, माझा तुम्हाला पूर्ण इतिहास तुम्हाला दिसेल की 2006 पासून मी हे कार्य निरंतर करत आहोत. ओके, बिना स्वार्थाचा करत आहे. ओके, चांगलं तात्पर्य असं आहे की ही एक चळवळ आहे माझी की मला हे कार्य करायचं आहे. जे येतील सोबत त्यांना घ्यायचं, जे नाही येतील त्यांना काही टेन्शन नाही, कुठली जबरदस्ती नाहीये. ओके, आणि म्हणून मी हा तुम्हाला प्रश्न केला की ही जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी किती जण तयार आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी येस टाईप केलं, त्याबद्दल तुमचं कौतुक आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आता इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना कळलं की काय शिकवलं जाणार आहे. असं बरंच काय काय शिकवलं जाणार आहे, पण मी वेळाभावी इथे जास्त लांबवत नाहीये. मी थोडस काही महत्वाच्या गोष्टी आहेत अजून त्या तुम्हाला सांगतो आणि मग आपल्या शेवटाकडे जातो. हे सगळं जे काय तुम्हाला मी शिकवणार आहे ना मित्रांनो, ते सगळं मानसशास्त्राच्या आधारे तुम्हाला शिकवणार आहे. आता हे सगळं शिकवल्याच्या नंतर मोठा एक प्रॉब्लेम असा असतो की आज आपल्याला बघा मार्केटमध्ये बरेचसे कोर्सेस आपल्याला दिले जातात, पण ते सगळं शिकल्याच्या नंतर त्याचा वापर कसा करायचा हा आपल्याला शिकवला जात नाही, कारण का झाकली मूठ 1.25 लाखाची. ओके, मग तिथे बेसिक आहे होता तो कोर्स, मग तुम्ही ऍडव्हान्स कोर्स करा, मग अजून एवढे पैसे भरा, असं बरंच काय काय असतं, किंवा मग तुम्ही तुमचं ते तुमचं बघून घ्या. तर तसं नाहीये, लक्षात घ्या. आज मी माझ्या अनुभवातून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी ना असं काहीच ठेवत नाही. मी जेवढं काही तुम्हाला शिकवलं नाही ह्या कोर्समध्ये, ते सगळं कसं वापरायचं ते देखील तुम्हाला मी याच्यात शिकवणार आहे. ओके, की प्रॅक्टिकल समुपदेशन करत असताना ह्या सगळ्या गोष्टी कशा वापरायच्या, ह्या सगळ्या घेतलेल्या ज्ञानाचा वापर कसा करायचा. खूप महत्वाचा टॉपिक आहे, अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. ओके, लोक 25-25-30 हजार रुपये भरतात तरी पण त्यांना हे शिकायला मिळत नाही. त्यांना फक्त तो विषय शिकवला जातो, पण त्या विषयात शिकलेलं जे ज्ञान आहे त्याचा वापर कसा करायचा नाही शिकवलं जात. ओके, बघा याच्यामध्ये काय तुम्हाला शिकलं होतं तर काउन्सिलिंगला बसत असताना आपली सिटिंग अरेंजमेंट कशी असली पाहिजे, आपला आय कॉन्टॅक्ट कसा असला पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे. ओके, काउन्सिलिंगची सुरुवात कशी करायची, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा, किती वेळ काउन्सिलिंग करायची, किती सिटिंग घ्यायच्या, किती पैसे घ्यायचे, बऱ्याच गोष्टी आहेत, लक्षात घ्या. एखादा विद्यार्थी जर का बोलतच नसेल, ओपनच होत नसेल, तर त्याला ओपन अप कसं करायचं, प्रश्न आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जातात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर समस्यांवरती उपाय कसे द्यायचे हा एक महत्वाचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. नुसता विषय शिकून काहीच फायदा नाही हो, लक्षात घ्या. त्या विषयाचा वापर करता आला पाहिजे, लक्षात घ्या. मी खूप ज्ञान मिळवलं, पण ते ज्ञान कसं वापरायचं हे जर का मला जर कळत नसेल तर काहीच फायदा नाहीये, काहीच फायदा नाहीये. येते लक्षात. सो समस्यांवरती उपाय कसे द्यायचे हे देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. ओके, का बघा दोन विद्यार्थी तुमच्याकडे येतील, दोघांचे प्रॉब्लेम सेम असतील, पण त्या दोघांचंही काउन्सिलिंग सेम होणार नाही, कारण का त्या दोघांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड वेगळं असेल, फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं असेल, लोकेशन वेगळं असेल, कल्चर वेगळं असेल, सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. ओके, आणि तुम्हाला त्यासाठी हिस्ट्री फॉर्म दिला जातो, तो तुम्हाला प्रत्येकाला भरून घ्यायचा असतो त्या विद्यार्थ्याकडनं. सो समस्यांमध्ये उपाय कसे हे तुम्हाला शिकवलं जातं, काही टिप्स दिल्या जातात, काही सिक्रेट तुम्हाला सांगितले जातात, कारण का तुमचा कॉन्फिडन्स हा चांगला व्हावा, वाढावा, आणि तुम्ही कॉन्फिडेंटली कुठल्याही विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग करावं.
ओके. अनेक लोकांना चॅटबॉक्समध्ये मला प्रश्न विचारतात, पण मी सुरुवातीला सांगितलं की तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मी वेबिनारच्या मध्ये देणार नाही, कारण का वेबिनारच्या मध्ये प्रश्न उत्तर देत बसलो तर वेबिनार वेळेस संपणार नाही. आणि म्हणून कृपया करून प्रश्न इथे नका विचारू. सगळेजण तुम्ही ग्रुपमध्ये आहात, सगळ्यांना माहिती आहे माझा व्हॉट्सअप नंबर, करा ना मेसेज मला व्हॉट्सअपला. वेबिनारमध्ये कशाला विचारताय? ओके, मी सुरुवातीला पण ह्या गोष्टी मी क्लिअर केल्या होत्या. ओके, सो प्लीज, काय होतं तुमचं नोटिफिकेशन वरती तर मी डिस्टर्ब होतो, माझी लिंक तुटली जाते. ओके, सो कृपया नम्र विनंती आहे सगळ्यांना की जे काही प्रश्न असतील शेवटी तरी विचारा मला, किंवा मला व्हॉट्सअपला तरी विचारा, पण आता वेबिनार संपूर्ण प्रामाणिकपणे ऐका, समजून घ्या, विषय समजून घ्या. ओके, सो इथे काही सिक्रेट, काही टिप्स तुम्हाला इथे शिकवल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अजून एक मोठा प्रश्न होतो सगळ्यांचा की सर याच्यातून आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं. कारण का आम्ही जो कोर्स करणार तो काही समाजसेवेसाठी नाही करणार. आम्हाला समाजसेवा करायचीच आहे, पण त्याच्यातून आम्हाला उत्पन्न पण मिळालं पाहिजे, आर्थिक फायदा पण झाला पाहिजे. आणि ते चुकीचं पण नाहीये, मी पण नेहमी सांगतो चुकीचं अजिबात नाहीये. आज मी तुम्हाला इतकं सगळं सांगतोय, मी माझाही काहीतरी स्वार्थ आहे, बरोबर आहे की नाही. सो आपल्याला स्वार्थ असणं खूप गरजेचं आहे, कारण का स्वार्थ जर नसेल ना तर आपण पुढे नाही जाऊ शकत, पुढे नाही जाऊ शकत. येते लक्षात. आणि त्याच्यामुळे आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं, तर त्यासाठी तुम्हाला व्यवसाय मार्गदर्शन आणि जाहिरात मार्गदर्शन ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात, की जेणेकरून तुम्ही हे सगळं ज्ञान वापराल, त्याच्यातून तुम्ही आर्थिक उत्पन्न देखील मिळवाल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एकही रुपया खर्च न करता तुम्ही याच्यामध्ये व्यवसाय सुरू करू शकता. आणि ते कसं, ते देखील तुम्हाला याच्यात शिकवलं जातं. माझे अनेक विद्यार्थी करत आहेत. ओके, तुम्ही बिनधास्त कोणालाही फोन करून विचारू शकता, व्हेरीफाय करू शकता. ओके, जसं मागाशी मी तुम्हाला दाखवलं, आता मी तुम्हाला परत दाखवतो. युट्यूब चॅनलला गेलात तर हे बघा, हे माझे अनेक विद्यार्थी आहेत. युट्यूबला जाऊन दुर्वा एज्युकेशन सर्च करा, बघा प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव, नंबर सगळं काय दिलं, त्याचं लोकेशन सगळं दिलेलं आहे. तुम्ही बिंदास व्हेरीफाय करा की सर तुम्ही काउन्सिलिंगचं काम सुरू केलं, किती रुपये खर्च केलेत. ते तुम्हाला एवढं सांगतील एकही रुपया खर्च केला नाही, फक्त सरांकडनं कोर्स केलाय. येते लक्षात. तर सांगायचं तात्पर्य की हे कसं ना, ते पण तुम्हाला हे शिकवलं होतं, त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की सर याच्यात संधी आहे का. तर मी एवढंच सांगेन की खूप मोठी संधी आहे. अनेक विद्यार्थी हे मानसिक आजारी झालेले आहेत, अनेक विद्यार्थी व्यसनाधीन झाले आहेत, अनेक विद्यार्थी दिशाहीन झालेले आहेत, अनेक विद्यार्थी मोबाईल सोशल मीडियाच्या आहारी गेलेले आहेत, अनेक ठिकाणी स्वतःला संपवण्याचे प्रयत्न होत आहेत, अनेक ठिकाणी विद्यार्थी विरुद्ध पालक स्पर्धा सुरू आहे, अनेक मुलांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की काय, तो विद्यार्थी मला म्हटला की मोठं बनण्यासाठी, यशस्वी बनण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी शिक्षण काय गरजेचं आहे, बरोबर की नाही. अनेक विद्यार्थ्यांना मिळालेल्या सुविधांची किंमतच नाहीये. सो अशा अनेक विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे, लक्षात घ्या. त्यामुळे संधी मोठी आहे, तुम्ही किती वेळ द्यायला तयार आहात त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. ओके, बघा 2006 ते 2024 17 वर्ष मी पूर्ण वेळ ह्या क्षेत्रामध्ये टिकलो. का टिकलो? कारण का मला नक्कीच आर्थिक उत्पन्न पण झालं, पैसे पण मिळाले. नाहीतर मी टिकलो असतो का? नाही ना. काहीतरी वेगळा बिझनेस केला असता. पण नाही, याच्यामध्ये मला पैसा पण मिळाला, नाव मिळालं. ओके, त्याच्यानंतर बरंचसं काय काय, म्हणजे काय म्हणतात त्याला, नाव, प्रतिष्ठा, समाधान, आनंद, सगळं सगळं जे काय पाहिजे होतं सगळं मिळालं. आणि आत्ता मात्र मी काय करतोय की जे काही ज्ञान माझ्याकडे आहे, जो काही अनुभव आहे, तो आता इतर लोकांना द्यायचा मी म्हणतात विडा उचललेला आहे. कारण का माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की करोडो विद्यार्थी आहेत, आणि मी दिवसाला 5 जरी काउन्सिलिंग केल्या, मी म्हणतो दिवसाला 10 जरी काउन्सिलिंग केल्या ना, तरी माझं आयुष्य संपेल, तरी मी संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणा किंवा देशभर म्हणा किंवा संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत नाही पोहोचू शकत. मग मला काय करायचंय की माझ्याकडे असलेलं ज्ञान हे तुम्हाला द्यायचं आहे, की तुमच्या माध्यमातून तुमच्या विभागामध्ये, तुमच्या तालुका, जिल्हा, शहरी विभागामध्ये हे काम आपल्याला करायचंय. येते लक्षात. आणि म्हणून संधी खूप आहे, पण तुम्ही किती वेळ देताय त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. आणि म्हणून मी इथे एक गोष्ट नेहमी सांगतो की तुम्हाला तुमची नोकरी सोडायची नाहीये, तुमचा व्यवसाय बंद करायचा आहे, तुम्ही जे काय करतात ते तसंच करा. पण तुम्हाला आठवड्यातून एक सुट्टी असते की नाही, मग त्या सुट्टीच्या दिवशी एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग करा. ओके, काही लोकांना शनिवार रविवार सुट्टी असते, त्या दिवशी एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग करा. काही लोकांना शिफ्ट वाईज नोकरी आहे, सकाळी 7 ते दुपारी 3, 3च्या नंतर फ्री असतात, तेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग करा. ओके, सो आठवड्यातून 2 आठवड्यातून एखाद दुसऱ्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग करू शकतो की नाही आपण. म्हणजे मला तुम्हाला इथे असं सांगायचं आहे की पार्ट टाइम मध्ये तुम्ही काय करा, हे काम सुरू करा.
बघा इतर ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही हा एक कोर्स केलात की तुम्ही लाख रुपये कमवाल, तुम्ही बंगला घ्याल, फ्लॅट घ्याल, गाडी घ्याल. मी एवढंच सांगेन की काहीच नाही, काहीच घेणार नाही. आणि मुळात तुम्हाला हे करण्यासाठी तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय सोडायचा पण नाही, कारण का हातचं सोडून पळत्याच्या मागे लागायचं नाही. कारण का हे क्षेत्र मी जवळून अभ्यासलेलं आहे, जवळून पाहिलं आहे आणि जगलेलो आहे 17 वर्ष. आणि म्हणून पार्ट टाइम मध्ये सुरू करा, हळूहळू काय करा, केसेस तुमच्याकडे वाढवा. ओके, जिथे एक केस घ्या तिथे 2 केस घ्या. तुम्ही रिझल्ट द्या विद्यार्थ्यांना आणि काय करा, एकदा का तुमचं इन्कम वाढायला लागलं, तुमच्याकडे पैसा दिसायला लागला की मग तुम्ही निर्णय घ्यायला हरकत नाही. म्हणजे तुमच्या पगारा इतका पैसा जर का तुम्हाला ह्या क्षेत्रातून मिळायला सुरुवात झाली की मग तुम्ही निर्णय घ्या. ओके, आणि अर्थात तुम्ही माझ्या संपर्कात राहिलात तर मी तुम्हाला सातत्याने ह्याच्यामध्ये सहकार्य करेन. तुम्ही जर का मला चौकशी केली, विचारलं की सर मी काय करू, तर नक्कीच मी तुम्हाला इथे काय करेन, गायडन्स करेन. ओके, आपला व्हॉट्सअप ग्रुप असतो, म्हणजे आता तुम्ही सगळेजण आहात ते कुठल्या वेबिनारचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. पण जेव्हा तुम्ही आमच्याकडनं कोर्सला ऍडमिशन घ्याल, ओके, तेव्हा तुम्हाला वेबिनारच्या ग्रुपमधनं आम्ही काढू आणि तुम्हाला आमच्या मेन ग्रुपमध्ये ऍड करू, की जिथे संपूर्ण महाराष्ट्रभरातून सगळे काउन्सिलर आहेत. इथे लक्षात तुमच्या सगळ्यांच्या. ओके, जसं मी तुम्हाला इथे लाईव्ह दाखवू शकतो, एक मिनिट बघा, हा व्हॉट्सअप आहे आणि हा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. ओके, तुम्ही आता सगळे जे आहात ते व्हॉट्सअपच्या वेबिनार ग्रुपमध्ये आहात. तो ग्रुप आज आहे, उद्या बंद होऊन जाईल काही दिवसांनी. ओके, पण तुम्ही कोर्सला ऍडमिशन घेतल्याच्यानंतर तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये ऍड केलं जातं. ह्या ग्रुपमध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या सगळ्यांच्या जाहिराती पाठवल्या जातात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात. ओके, आपल्याकडनं काही शिबिरं असतात, बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही इथे जॉईन झाल्याच्या नंतर तुम्ही मला कधी मेसेज करू शकता, मला कधी फोन करू शकता, माझ्याशी तुम्ही लाईव्ह डिस्कस करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि हे मी तुम्हाला का दाखवतोय, कारण का बऱ्याच लोकांच्या डोक्यात एक असं असतं की अरे हे ऑनलाईन कोर्स देणार आणि नंतर गायब होणार. ओके, सो आपल्याकडे तसं नाहीये, आपण गायब होत नाहीये. आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सातत्याने ऍक्टिव्हेट असतो, की जेणेकरून तुम्हाला काही अडचण आली, तुम्हाला काही प्रश्न आला, तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. ओके, सो संधी मोठी आहे, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, पार्ट टाइम मध्ये ह्या गोष्टी सुरू करायच्या आहेत. ओके, आणि नक्कीच मी एवढंच तुम्हाला सांगेन की बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की जर किती वेळ लागतो ह्याच्यामध्ये एक चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी, तर मी एवढंच सांगेन तुमच्यावरती आहे ना. तुम्ही जर का प्रामाणिकपणे अभ्यास केलात, तुम्ही जर का वेळ दिलात, तर तुम्ही 1 महिन्यात पण अर्निंग सुरू करू शकता, 2 महिन्यात पण करू शकता. बरोबर की नाही. मी तुम्हाला पुढे नाव नंबर पत्त्यासहित दाखवणार आहे की आपल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी 1 महिन्यातच अर्निंग सुरू केलेलं आहे. 1 महिन्यातच अर्निंग सुरू केलेलं आहे. ओके, पुढे दाखवणारच आहे मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला. ह्या कोर्सचे फायदे काय काय आहेत, तर स्वतःच्या मुलांसाठी याचा जबरदस्त फायदा होतो. स्वतःचं सेंटर तुम्ही सुरू करू शकता. गरज नाही जागा घेण्याची, गरज नाही पैसे भरण्याची, गरज नाही तुम्हाला स्टाफ ठेवण्याची. तुम्ही होम व्हिजिट करून काउन्सिलिंग करू शकता, स्कूलमध्ये कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही काउन्सिलिंग करू शकता, तुम्ही स्वतःच्या घरी पण काउन्सिलिंग सुरू करू शकता. काही गरज नाही जागा वगैरे घेण्याची. ओके, तुम्ही स्वतःच्या नावापुढे समुपदेशक म्हणून लिहू शकता. तुम्ही खालील विषयांवरती सहज समुपदेशन करू शकता: विद्यार्थी पालक नातेसंबंध, ध्येय निश्चिती, व्यक्तिमत्व विकास, विद्यार्थी शैक्षणिक अडचणी, विद्यार्थी करिअर मार्गदर्शन, वर्तणूक समस्या. ओके, तुम्ही नोकरी व्यवसाय सगळं सांभाळून स्वतःच्या वेळेनुसार हे काम करू शकता. तुम्ही शाळा, कॉलेज, क्लासेस, सोसायटी, सामाजिक संस्था इथे वेगवेगळ्या विषयांवरती ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन शिबिरे घेऊ शकता. माझे अनेक विद्यार्थी घेत आहेत. ओके, पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे, माझे अनेक विद्यार्थी ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत. तुम्ही हा कोर्स केल्याच्या नंतर इयत्ता 7वी पासून 15वी पर्यंतच्या, तसेच पुढील सर्व डिप्लोमा डिग्री पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे संरक्षण करू शकता. मराठी, सेमी इंग्लिश, त्याच्यानंतर इंग्लिश सर्व माध्यमातील विद्यार्थ्यांचं संरक्षण करू शकता. म्हणजे तो कॉन्व्हेंटचा असेल, सीबीएसई, आयसीएसई, स्टेट बोर्ड, कुठल्याही बोर्डचा असू द्या. ओके, त्याच्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला एक लाईफ टाईम फ्री लर्निंग सिस्टीम दिली जाते. ओके, ज्ञानी बना, यशस्वी बना, कारण का ज्ञान हे आपल्या प्रगतीचे मार्ग मोकळे करतो आणि अज्ञान हे आपल्याला अपयशाकडे घेऊन जातं. ओके, सो ही टॅगलाईन आहे आपली आणि याच्या अंतर्गत तुम्हाला शिकवा, कमवा, प्रगती करा यासाठी आपण वेगवेगळे शिबिर आयोजित करतो. ओके, जसं की आतापर्यंत आम्ही 5 दिवसाचं योग शिबिर आयोजित केलं होतं, प्राणायामाचं शिबिर आयोजित केलं होतं, व्यक्तिमत्व विकासाचं शिबिर आयोजित केलं होतं, ध्येय निश्चितीचं शिबिर आयोजित केलं होतं, पुष्प औषधी उपचाराचं शिबिर आयोजित केलं होतं, म्युझिक थेरपीचं शिबिर आयोजित केलं होतं, आरोग्य शिबिर आम्ही आयोजित केलं होतं 5 दिवसाचं. त्याच्यानंतर आम्ही व्यसनमुक्तीचं शिबिर आयोजित केलं होतं, भगवद्गीता आणि दैनंदिन जीवन याचं शिबिर आयोजित केलं होतं आणि हे सगळं ऑनलाईन केलं होतं. कारण आता आपल्याकडे ऑनलाईनच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी बाहेरच्या, म्हणजे मुंबई नाही तर फक्त मुंबई नसून, महाराष्ट्र नसून, महाराष्ट्राच्या पण बाहेरून अनेक विद्यार्थी आहेत. आणि एवढंच नाही तर काही विद्यार्थी भारताच्या पण बाहेरून आहेत की जे ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत. आणि त्यामुळे ही सगळी शिबिरं
मोफत असतात आणि ऑनलाईनच्या माध्यमातून असतात. तुम्ही सहकुटुंब सहपरिवार ही अटेंड करू शकता. ओके. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की सर तुम्ही सगळं सांगताय पण हे सगळं तुमचं लिगली आहे का? तर येस, आपली संस्था नोंदणीकृत आहे, त्याचे सर्टिफिकेशन आहे, आपलं ISO सर्टिफिकेशन पण आहे. त्याच्यानंतर आपली जी संस्था आहे ती जवळपास 7 ते 8 डिपार्टमेंटला कनेक्टेड आहे. मग ते नीती आयोग असेल, आयुष मंत्रालय असेल, ह्युमन राईट्स असेल, स्किल इंडिया असेल. हे सगळं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपलं जे सर्टिफिकेट आहे, ओके, त्या सर्टिफिकेटवरती तुम्ही लिगली प्रॅक्टिस करू शकता. तुमची संपूर्ण लिगली जबाबदारी माझ्यावरती असेल. ओके. मगाशी कोणतरी प्रश्न विचारला होता, सो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल अशी मी आशा बाळगतो, की जे सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जातं ते कुठल्या युनिव्हर्सिटीचं नाही, कुठल्या कॉलेजचं नाही, आपल्या संस्थेचं दिलं जातं. आपल्या संस्थेच्या सर्टिफिकेटवरती तुमचं रजिस्ट्रेशन नंबर असतं, आमचं रजिस्ट्रेशन नंबर असतं, नीती आयोग, आयुष मंत्रालय, त्याच्यानंतर स्किल इंडिया, ह्या सगळ्यांचे लोगो असतात, आयुषचा लोगो असतो आणि ह्या सर्टिफिकेटची 100% रिस्पॉन्सिबिलिटी ही आमच्यावरती असते. ओके. तुम्ही बिनधास्त प्रॅक्टिस करा. आमचे अनेक विद्यार्थी प्रॅक्टिस करतात. इतक्या वर्षामध्ये कधी कोणाला प्रॉब्लेम आलेला नाही आणि पुढे पण येणार नाहीये. ओके. हे आपले काही विद्यार्थी आहेत की जे खूप छान पद्धतीने काम करत आहेत. त्यांच्या जाहिराती मी तुम्हाला दाखवतोय. पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये शेवट करत आहोत, त्यामुळे कोणीही लेफ्ट होण्याची काही गरज नाहीये. ओके. हे अंजली मॅडम आहेत. त्यांनी बघा नाग्या महादू एक कातकरी समाजातील क्रांतिकारक यांच्या नावाने ओळखले जाणाऱ्या वसतिगृहात समुपदेशक म्हणून मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. समुपदेशक म्हणून माझे पहिले पाऊल. ओके. असे अनेक आहेत विद्यार्थी की ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंगचं पण काम सुरू केलेलं आहे, पण त्याचबरोबर ते काय करतात, अशा पद्धतीने शिबिर पण घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला हा कोर्स केल्यानंतर तुम्ही फक्त काउन्सिलर म्हणून काम नाही करू शकत, तर तुम्ही एक ट्रेनर, एक वक्ता, एक लाईफ कोच म्हणून देखील काम करू शकता. इतकं ज्ञान, इतका कंटेंट तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतं, कारण का आमचे ऑलरेडी विद्यार्थी करत आहेत. हे तुम्हाला मी आता पुराव्यासहित दाखवतोय. आनंद सरांचं बघा काय म्हणणं आहे. धन्यवाद सर, आज माझी पहिली काउन्सिलिंग झाली, 500 रुपये फी ठेवली आहे, उत्पादनाला सुरुवात झाली. धन्यवाद ज्ञानेश सकपाळ सर. हा त्यांचा नंबर आहे, हा त्यांचा फोटो आहे, त्यांची जाहिरात आहे. बिनधास्त कधी पण फोन करा आणि त्यांना चौकशी करा, व्हेरीफाईड करा. ओके. हे सौरभ सर आहेत, कोचिंग क्लासवाले आहेत. हे त्यांच्या ब्रांचेस बघा, माटुंगा, टिळकनगर, मुलुंड, ठाणे, नाशिक या ठिकाणी त्यांनी हा अभिप्राय दिलेला आहे. सावनी मॅडम आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे बघा. थँक्यू सर, मी सायकोलॉजीमध्येच BA करत आहे. जेवढं ज्ञान मला माझ्या कॉलेजच्या पुस्तकातून नाही मिळाले तितके ह्या तुमच्या कोर्समधून मिळाले. खूप खूप थँक्यू सर. ओके. जयश्री मॅडम काय म्हणतात बघा. सर मी ऑनलाईन आणि ऑफलाईन समुपदेशन केंद्र सुरू केले. आतापर्यंत मी 2 वेळा समुपदेशन केले आणि मला 500 रुपयाप्रमाणे मानधनी मिळाले. या कोर्समुळे उत्तम प्रकारे समुपदेशन करता येत आहे. समुपदेशन केल्यानंतर त्यांना मला तणावमुक्त करण्यात मदत करता आली. याबद्दल आनंद तर आहेच, पण या कोर्समुळे मला स्वतःमध्ये आणि माझ्या कुटुंबातले प्रॉब्लेमही खूप छान पद्धतीने हाताळता येतात, याचाही खूप आनंद आहे आणि यासाठी मी तुमची कायमस्वरूपी ऋणी आहे. या संदर्भात अजून एक माझ्याकडे अभिप्राय पण आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो. की हे शिक्षक आहेत, पत्रकार आहेत, हा अभिप्राय फक्त सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायचा आहे. ओके. पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपण शेवट करत आहोत. हा अभिप्राय सगळ्यांनी ऐका. अशा नमस्कार, मी संग्राम कासले, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. गेली 10 वर्ष मी पत्रकार आणि समता भविष्याच्या दृष्टीने राष्ट्राची. सॉरी 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 हा. नमस्कार, मी संग्राम कासले, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. गेली 10 वर्ष मी पत्रकार आणि समतादूत म्हणून काम करत आहे. त्याचप्रमाणे मी 3 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल येथे शिक्षण सेवक म्हणून देखील काम केलेलं आहे. त्यामुळे मला विद्यार्थ्यांना शिकवण्याची खूप आवड आहे, परंतु ती संधी मिळाली नाही. पण 8 दिवसापूर्वी फेसबुकवर मी ध्रुवा एज्युकेशनची एक ॲड पाहिली होती, विद्यार्थी समुपदेशनाची, आणि त्यामुळे मी निश्चय केला की हा कोर्स करायचा. आणि हा 8 दिवसाचा कोर्स मी केला. अतिशय सुंदर पद्धतीने डॉक्टर सकपाळ सर यांनी मार्गदर्शन केलं. मुळामध्ये ऑनलाईन असलं तरी ते वर्गात बसून शिकवतायत असं मला या ठिकाणी वाटत होतं. आणि या कोर्सच्या माध्यमातून एक चांगली गोष्ट म्हणजे मी स्वतःमध्ये काही बदल केले. त्याचबरोबर मी हाच अभिप्राय त्या जयश्री मॅडमचा पण होता की मी दुसऱ्यांचं पण काउन्सिलिंग केलं, पण माझ्याही आयुष्यात मला त्याचा खूप फायदा झाला वैयक्तिक, आणि तेच आत्ता संग्राम सर पण सांगत आहेत. ओके. 1 मिनिट पॉज झालाय ना. येस. लवकरच विद्यार्थी समुपदेशनाचं केंद्र सुरू करणार आहे.
तुम्हाला जर विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवायचं असेल, कारण विद्यार्थी ही भविष्याच्या दृष्टीने राष्ट्राची संपत्ती असते, त्यामुळे विद्यार्थ्यांना घडवण्याचा उपक्रम तुम्हाला करायचा असेल आणि तुमची मनापासून इच्छा असेल तर अवश्य या विद्यार्थी समुपदेशन कोर्सला प्रवेश घ्या. धन्यवाद. ओके. असे अनेक अभिप्राय आहेत, मी सगळ्यांचे दाखवत बसत नाही. तुम्ही युट्यूब किंवा फेसबुक कुठेही तुम्ही गेलात तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. ओके. तर थोडस पुढे जाऊया. हे दिलीप सर आहेत. त्यांनी बघा श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी येथे 8वी ते 10वीच्या 2000 मुलांना ओके ध्येय, मोबाईल, व्यसन, लैंगिक विषयावरती शनिवारी रोजी मार्गदर्शन केलं. ओके. आता त्या एरियातले जर कोण असतील तर त्यांना माहिती असेल हे विद्यालय. तुम्ही बिंदास्त जाऊन व्हेरीफाय करू शकता की हे तुमच्याकडे आले होते का आणि प्रोग्राम घेतला होता का. ओके. हे रवींद्र सर आहेत. त्यांनी बघा मडगाव येथील नारायणगाव पिंपळे या इंग्लिश स्कूलमध्ये एक दिवस पालकांसाठी. हे मी तुम्हाला का सांगतोय माहिती का, कारण का खरंच आम्ही हे प्रामाणिकपणे काम हाती घेतलेलं आहे. ही एक चळवळ आहे आणि जर तुम्ही इच्छुक असाल तर स्वागत, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. ह्या मिताली मॅडम आहेत, त्यांचं हे अभिप्राय आहे. हे देवेंद्र सर आहेत, त्यांचा वेगवेगळा खूप छान मार्गदर्शन केले. आज समाजाला याची अत्यंत आवश्यकता आहे. हे प्रोफेशन नसून एक प्रकारचं समाजकार्यच आहे. जे काही मागापासून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे फोटो आहेत. ओके. स्नेहल मॅडम आहेत, त्यांचं हे आहे. हे डॉक्टर स्मिता आहेत, खूप छान आहेत. मला शाळांमधून मार्गदर्शनासाठी बोलवतात, त्यात मला खूप उपयोग होतो. ठीक आहे, अजून पुढे जाऊया. हे भरत सर आहेत. त्यांचं म्हणणं कालच्या कार्यक्रमात लातूरमधील बरेच डॉक्टर सुद्धा उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी सुद्धा मान्य केले की मानसिक आजार बरा करण्यासाठी समुपदेशन हे खूप प्रभावी थेरपी आहे. पण सक्षम समुपदेशक आपल्याकडे खूपच कमी आहेत. अशा पद्धतीने मी पहिल्यांदा एका कार्यक्रमात समुपदेशनाचे महत्त्व सांगण्यात यशस्वी झालो व लोकांना कार्यक्रम खूप आवडला. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला एक म्हणजे मला खरंच खूप आवडतं ह्या लोकांबद्दल बोलणं, कारण काय माहितीये का, हे प्रामाणिकपणे स्वीकारणं खूप महत्वाचं आहे की मी पहिल्यांदा हे काम करतोय. बरीचशे लोकांना स्वीकारत नाहीत. ओके. सो बरीचशे लोकांना प्रामाणिकपणे स्वीकार करा सर पहिल्यांदा म्हणजे तुमच्या कोर्समुळे मी पहिल्यांदा हे बोलू शकलो किंवा हे करू शकलो. ओके. हे बऱ्याच लोकांना त्या मॅडमचं तुम्ही बघितलं असाल की सर पहिल्यांदा मी हे काम केलं. ओके. भरत सरांनी पण सांगितलं मी पहिल्यांदा हे काम केलं. भरत सरांचा व्हिडिओ पण इथे असेल बघा. हे बघा, हे भरत सर, श्री भरत ताटे सर. त्यांचा नंबर पाहिजे, समोर दिलाय बघा, 9403580855. लातूरला असतात. युट्यूबला जा, सर्च करा, त्यांना संपर्क करा. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे ना की अनेकांनी हे सांगितलेलं आहे की सर हे आम्ही सुरू केलेलं आहे आणि हे सगळं तुम्ही पण करू शकता, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ओके. मनीषा मॅडमचा बघा, शारदा मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत. आज माझा पहिली ऍक्टिव्हिटी किंवा उपक्रम पूर्ण झाला. हे संजय सरांचं, त्यांचं काय म्हणणं आहे, सर मी तुमच्या मार्गदर्शनाखाली 15 दिवसापूर्वी घेतलेल्या समुपदेशनाची ही पावती. या परीक्षे अगोदर ही मुलगी खूप डिप्रेशन मध्ये होती. कॉलेजमध्ये जायला नको म्हणत होती, कोणाशीही बोलत नव्हती, घाबरलेली होती. मला भेटल्यानंतर ती कॉलेजमध्ये जायला तयार झाली आणि ही युनिव्हर्सिटी एक्झाम देऊन कॉलेजमध्ये सेकंड आली. हा तिचा निकाल आहे. तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे, युट्यूबला तुम्ही जाऊ शकता. संजय सरांचं कुठे आहे, हे बघा. हे संजय सर पुण्यामध्ये काम करतात. ओके. आपला कोर्स त्यांनी केलेला आहे आणि ते आता काउन्सिलर म्हणून खूप छान पद्धतीने काम करतात. ओके. ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे त्यांचा, टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस आहे त्यांचा. ओके. आणि त्याच्यातूनच ते वेळ काढून आपलं काउन्सिलिंगचं पण काम करत असतात. ओके. सो बिंदास तुम्ही व्हेरीफाय करू शकता. म्हणजे हे कार्य आपल्याला करायचं आहे. आपल्याला कुठले प्रोडक्ट विकायचं नाही, आपल्याला कुठल्या बोलवच्चनेरी करायची नाही, आपल्याला कुठल्या मोटिवेशन विकायचं नाहीये. तर आपल्याला आहे ना ह्या समस्यांमध्ये काम करायचं आहे. ओके. हे सुदर्शन सर आहेत, त्यांनी आता मूड मध्ये एक प्रोग्राम घेतला, ते त्यांनी तिथे दिलेला आहे. ओके. त्यांनी पण सगळ्यांनी हेच म्हटलंय बघा. ओके. त्याच्यानंतर हे प्रताप सर आहेत. ओके. आपण दिलेल्या ट्रेनिंगनुसार मी प्राध्यापक प्रताप पाटील यांनी शाळा महाविद्यालयामध्ये शोध विद्यार्थ्यांच्या अंतर्मनाचा या 3 तह्याच्या विद्यार्थी व शैक्षणिक प्रगती याबद्दल एका अभ्यासक्रमाची स्ट्रक्चर तयार करून अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये याचे सादरीकरण केले. आतापर्यंत जवळपास 25 कार्यक्रम यशस्वी झाले. प्रत्येक कार्यक्रमाचं मानधन म्हणून 5,000 दिले जाते. एका वाक्यात सांगतो, बुद्धी वापरून पैसा मिळवता येतो हे तुमच्याकडून शिकलो सर. आता गणित नका करू, 25 गुणिले 5,000 रुपये. ओके. त्यांचा पगार ते घेतात ते वेगळं आणि हे पार्ट टाइम मध्ये ते हे काम करतात ते वेगळं, लक्षात घ्या. ओके. अनेक आहेत, मी म्हटलं ना तुम्हाला की आपल्याकडे अनेक लोक आहेत की जे महिनाभरामध्ये खूप चांगलं अर्निंग त्यांनी केलेलं आहे आणि करत आहेत. कारण का मी पुन्हा हेच सांगेन तुम्हाला की हे एक समाजकार्य आहे आणि त्या समाजकार्यातूनच आपल्याला अर्थार्जन करायचं आहे. आपण काही चुकीचं करत नाहीये इथे, लक्षात. सो आता एक शेवटचा प्रश्न करतो आणि शेवटाकडे जातो की किती जण आता प्रामाणिकपणे तयार आहेत हा कोर्स करायला, आणि येस टाईप करा फास्ट. फास्ट. किती जण तयार आहेत हा कोर्स करायला? फास्ट.
फास्ट. किती जण तयार आहेत हा कोर्स करायला, असा मी प्रश्न केलेला आहे. फास्ट मध्ये उत्तर द्यायचं आणि आपण आपल्या शेवटाकडे जात आहोत. ओके. येस, खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत. ओके. येस येस येस. एक गोष्ट लक्षात घ्या की प्रश्नाचं उत्तर, मला ते कोणीतरी मेसेज केलं असेल प्रश्नाचं उत्तर द्या. सर ना तुम्ही कुठे पळून जात ना मी कुठे पळून जात आहे. ओके, माझा व्हॉट्सअप नंबर सगळं सगळं ऑनलाईन, तुम्ही कुठेही सर्च करा. ओके. सो गैरसमज नका करू की कुठल्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. ह्या चॅटिंगमध्ये प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे तुम्हाला, की 70-80 लोक एकत्र मेसेज करतात, मग ते रॅन्डमली वर जातात. माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये सर की मी वेबिनार बाजूला ठेवून तुमचं चॅटिंग चेक करत बसू की तुम्ही काय प्रश्न केलाय ते. ओके. सो तुम्हाला मी अवॉइड करत नाहीये. सो नम्र विनंती की गैरसमज करून घेऊ नका. ओके. तुम्ही सोशल मीडियाला गेलात तर तुम्हाला सगळं माझं मिळेल. ओके. तुम्ही अगदी फेसबुकला जरी गेलात तर बघा दुर्वा एज्युकेशन, जर का तुम्ही सर्च केलं तर तिथे गेलात त्यानंतर बघा माझ्या हजारो फॉलोअर्स आहेत. ओके. तुम्ही युट्यूबला जा, फक्त दुर्वा एज्युकेशन टाका, तुम्हाला सगळं मिळेल तिथे. ओके. सो गैरसमज नसावा, कोणाच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर. ओके. म्हणून मी नेहमी सांगत असतो की ज्ञानी बना, अज्ञानी राहू नका. कारण का अज्ञान हे आपल्याला अपयशाकडे घेऊन जातं आणि ज्ञान हे आपल्याला यशाकडे घेऊन जातं. कारण का ज्ञान हे प्रगतीचे मार्ग मोकळे करतो. ओके. सो ज्ञानी बना की मी का तुम्हाला उत्तर देत नाही ते. ओके. चला पुढे जाऊया. खूप लोकांनी मेसेज केलाय की येस सर आम्हाला हा कोर्स करायचा आहे. सो धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे आणि शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. बघा हा कोर्स करण्यासाठी आहे ना, तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही, येण्याची गरज नाही, लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही. ओके. म्हणजे आता इतका सगळा तुम्हाला मी अभ्यासक्रम सांगितला, प्रोफाईल दाखवलं माझं, मी अनेक काउन्सिलर घडवले, तुम्हाला पुरावे दाखवले. मी जर ठरवलं ना तर 10 ते 15 हजार रुपये सहज तुमच्याकडनं फी घेऊ शकतो. ओके. पण ती मी घेणार नाहीये. ओके. कमीत कमी चला तुमच्याकडनं 5-6 हजार रुपये तर मी सहज काढू शकतो. ओके. 5,000 तरी वर्थेबल आहे की नाही, तेही मी तुमच्याकडनं घेणार नाहीये. ओके. पण प्रामाणिकपणे ऐकून घ्या, समजून घ्या विषय काय तो. ओके. तर जाऊया आपण शेवटाकडे की हा कोर्स कसा आहे, ह्याचा अभ्यासक्रम कसा आहे. ओके. आता बरेच लोक खुश झाले असतील की यार 5,000 पण फी नाहीये म्हणजे खूप चांगलं आहे, बरोबर की नाही. सर 5 मिनिटं वेट करा फक्त, मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. कारण का खूप महत्वाचा पेशन्स असतो आणि मी नेहमी सांगतो की काउन्सिलर बनायचं असेल तर पेशन्स हा सगळ्यात पहिला नियम आहे. जर तो तुमच्याकडे नसेल तर तुमच्यासाठी फील्ड नाहीये. कारण का समोरचा विद्यार्थी तुमच्याकडे जेव्हा काउन्सिलिंगला येईल ना, किंवा समोरचा पालक जेव्हा तुमच्याकडे त्या विद्यार्थ्या काउन्सिलिंगला घेऊन येईल ना, त्या सगळ्यात पहिलं असतं की त्याची एक मोठी टर्म असते, ती म्हणजे काय, की समोरच्याने मला ऐकून घ्यावं. आता तुमच्याकडे ते पेशन्स पाहिजे समोरच्याला ऐकण्याचे, इथे लक्षात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा नियम मी तुम्हाला सांगितलेला आहे, पेशन्स. ओके. चलो वेळ घेत नाही तुमचं जास्त. हा जो कोर्स आहे त्यासाठी तुम्हाला तुमचं नाव, तुमचा हे आपलं काय ईमेल आयडी आम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचा असतो. ओके. आणि तो नाव आणि ईमेल आयडी तुम्ही आम्हाला पाठवल्याच्या नंतर आम्ही आमच्या वेबसाईटला तो रजिस्टर्ड करतो आणि ते रजिस्टर केल्याच्या नंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड आम्ही क्रिएट करतो. तो युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवला जातो. आमच्या वेबसाईटची लिंक तुम्हाला पाठवली जाते. त्या लिंकला तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकायचा आणि तो टाकल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने डॅशबोर्ड येतो. दिवस पहिला, दिवस दुसरा, दिवस तिसरा, दिवस अशा 8 दिवसांचा हा कोर्स आहे. रोज 2 व्हिडिओ, रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे. ओके. आपला रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स तुम्ही तुमच्या वेळेनुसार अभ्यासू शकता, याला कुठलाही फिक्स वेळ नाहीये. म्हणजे तुम्हाला रात्री झोपताना वेळ आहे, तुम्ही रात्री झोपताना यातले व्हिडिओ बघू शकता, तुम्ही सकाळी उठल्यावरती यातले व्हिडिओ बघू शकता, तुम्हाला रविवारी पूर्ण वेळ सुट्टी आहे, तुम्ही रविवारी यातले पूर्ण व्हिडिओ बघू शकता. म्हणजेच या कोर्सला किंवा ह्या अभ्यासक्रमाला कुठल्याही पद्धतीने फिक्स वेळ नाहीये. क्लिअर सगळ्यांना. ओके. याचा अभ्यास तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पण करू शकता, लॅपटॉप, टॅब, तुमच्याकडे जे काय उपलब्ध असेल त्याच्यावरती तुम्ही याचा अभ्यास करू शकता. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जरी हे ऑनलाईन असलं तरी पण याला काही टर्म कंडिशन्स आहेत, की जर तुम्हाला खरंच हा अभ्यास करून जर का प्रामाणिकपणे तुम्हाला हे कार्य करायचं असेल ना, तर सगळ्यात पहिलं हे व्हिडिओ ट्रेनमध्ये, ट्रॅव्हलिंगमध्ये, बसमध्ये अजिबात बघायचे नाहीत. घरामध्ये टीव्ही बघत बघत हे व्हिडिओ बघायचे नाहीत. जेवत असताना हे व्हिडिओ बघायचे नाहीत. मित्रांची गप्पा मारत असताना हे व्हिडिओ बघायचे नाहीयेत. येते लक्षात. तुम्हाला जर खरंच प्रामाणिकपणे एक सक्षम संरक्षक बनायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, एक वही आणि पेन घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला यासाठी एक वेळ काढणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही रोज 2 तास काढा, 3 तास काढा, मी म्हणतो 45 मिनिटं काढा, पण प्रामाणिकपणे काढा. की जिथे वही पेन घेणं गरजेचं आहे,
एअरफोनचा वापर करा. ओके. आणि वहीच्या पहिल्या पानावरती लिहा की मला एक सक्षम समुपदेशक बनायचं आहे. वहीच्या दुसऱ्या पानावरती लिहा दिवस पहिला लिहिल्याच्या नंतर त्यातले 2 व्हिडिओ बघा. आणि हे बघितल्याच्या नंतर तुम्हाला त्या 2 व्हिडिओतून काय समजलं तुमच्या भाषेमध्ये उतरवून काढा. ओके. तुमच्या लँग्वेजमध्ये उतरवून काढा, काही हरकत नाही. मराठी, हिंदी, इंग्लिश जी कम्फर्ट तुम्हाला वाटते त्यामध्ये लिहून काढा. ओके. त्याच्यानंतर दुसऱ्या पानावरती दिवस दुसऱ्याचे दोन्ही व्हिडिओ बघा आणि मग त्याच्यातून तुम्हाला काय समजलं लिहून काढा. ओके. अशा पद्धतीने हे 8 दिवसांचे 16 व्हिडिओ आहेत आणि हे 16 व्हिडिओ तुम्हाला काय करायचे आहेत, अभ्यासायचे आहेत. बघा, सायन्स काय सांगतं की जेव्हा तुम्ही 2 पेक्षा जास्त ज्ञानेंद्रियांचा वापर करता तेव्हा तुम्हाला ती गोष्ट जास्त समजते. ओके. इथे बघा, तुम्ही डोळ्याने बघणार आहात, तोंडाने वाचणार आहात, कानाने ऐकणार आहात, म्हणजे एकाच वेळेला तुम्ही 3 ज्ञानेंद्रिय वापरणार आहात. म्हणून तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला 100% आकलन होईल, ग्रास्पिंग होईल. सायन्स पुढे जाऊन हे तुम्हाला सांगतं की जे तुम्ही आकलन केलं आहात ते जर का तुम्ही स्वतःच्या लँग्वेजमध्ये उतरवून काढलं, स्वतःच्या शब्दांमध्ये उतरवून काढलं, म्हणजे थोडक्यात नोट्स काढल्यात, तर ते तुमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहतं. हे मी सांगत नाही, सायन्स सांगतं, विज्ञान सांगतं. ओके. की कायमस्वरूपी स्मरणात तुमच्या राहतं. आणि तेच मी तुम्हाला पण सांगतोय की तुम्हाला काय करायचंय, लिहून काढायचंय. ओके. सो या पद्धतीने जर का तुम्ही अभ्यास केलात ना मित्रांनो, तर नक्कीच तुम्हाला हा विषय चांगल्या पद्धतीने कळेल आणि तुम्ही खूप छान पद्धतीने हे कार्य कराल. येते सगळ्यांच्या लक्षात. आणि अर्थात जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हा अभ्यास करत असताना काही अडचण आली, काही शंका आल्या, काही प्रश्न आली, तर तुम्हाला कधी तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता, फोन करू शकता, मेसेज करू शकता, तुम्ही कधीही माझ्या ऑफिसला येऊन मला भेटू शकता, काही हरकत नाहीये. ओके. सो ऑनलाईन व्हिडिओ कोर्स आहे ज्याचा अभ्यास तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. क्लिअर सगळ्यांना? आता ह्या 8 दिवसांचा ऑनलाईन जो कोर्स आहे त्याची प्रवेश प्रक्रिया कशी आहे, तर जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं, पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो की बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की सर, आम्हाला आमच्या कामामुळे, आमच्या व्यापामुळे जर का आम्हाला हे 8 दिवसांमध्ये 16 व्हिडिओ बघणं शक्य झालं नाही, तर तुमचे व्हिडिओ बंद होणार का? त्याला काही एक्सपायरी आहे का? त्याला काही व्हॅलिडिटी आहे का? तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या व्हिडिओना कुठलीही एक्सपायरी किंवा कुठलीही व्हॅलिडिटी नाही आहे. हे सगळं तुम्हाला जे दिलं जातं ते लाईफ टाईमसाठी आहे. ओके. का? कारण का मी जसं मगाशी पण तुम्हाला सांगितलं की जर पैसेच कमवायचे असेल तर मी 10-12 हजार रुपये, 15,000 रुपये सहज फी घेऊ शकतो तुमच्याकडनं. मिनिमम 5,000 रुपये, 5 ते 10,000 रुपये सहज घेऊ शकतो, कारण का तितका प्रोफाईल माझ्याकडे आहे. ओके. पण मला ते घ्यायचं नाहीये, कारण का आपली 4 उद्दिष्टे, जी लोक सुरुवातीपासून होती त्यांना माहिती असेल आपली उद्दिष्टे काय आहेत. मी सुरुवातीलाच सांगितलं की सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार निर्माण करून देणं, तालुका जिल्हा शहरी भागामध्ये सक्षम समुपदेशक घडवणं, समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणं, अशी अनेक उद्दिष्टे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली आणि ती उद्दिष्टे आपल्याला पूर्ण करायची आहेत. आणि म्हणून यातला जो अभ्यासक्रम आहे त्याला कुठलीही एक्सपायरी किंवा व्हॅलिडिटी नाहीये. तुम्ही तुमच्या वेळेनुसार याचा अभ्यास करू शकता. एकदा नाही, दोनदा, हजारदा करा, त्याला कुठलंही लिमिटेशन नाहीये. तुम्हाला याचं सर्टिफिकेट दिलं जातं 10 ते 15 दिवसानंतर. ओके. किंवा 12-13 दिवसानंतर तुम्हाला एक सॉफ्ट कॉपी, पीडीएफ कॉपी तुमच्या व्हॉट्सअपला येईल आणि तुम्ही त्याची प्रिंट काढून घेऊ शकता. ओके. तुम्हाला लाईफ टाईम मोफत सहकार्य दिलं जातं. म्हणजेच काय की एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग तुम्ही करत आहात आणि त्याच्यामध्ये रिझल्ट येत नाही, तुम्हाला कळत नाही की आता पुढे काय करावं, तुम्ही नक्कीच माझी मदत घेऊ शकता. तुम्हाला एकही रुपया चार्जेस करायची गरज नाहीये. तुम्हाला मोफत अपडेट दिले जातात, डिस्काउंट कुपन दिलं जातं, लाईफ टाईम लर्निंग सिस्टीम दिली जाते, व्हॉट्सअप ग्रुपला ऍड केलं जातं. ओके. आता ह्या सगळ्याचे जे आपण एक कोर्सची फी ठरवलेली आहे ती किती आहे ती आपण बघू, पण सगळ्यात महत्वाचं ती तुम्हाला भरायची नाहीये. ओके. बघा, ह्या कोर्सची फी आपण ठरवली आहे 5,999, पण ती तुम्हाला भरायची नाहीये. ओके. मग हे फ्रीमध्ये आहे का? तर नाही मित्रांनो. कारण का फ्रीमध्ये दिलेल्याच्या कुठल्याच गोष्टीची किंमत नसते. ओके. फुकटामध्ये जी गोष्ट आपल्याला मिळते त्याची अजिबात आपल्याला किंमत नसते आणि याचा अनुभव आम्ही घेतलेला देखील आहे. कारण का त्याच्यातून एकच गोष्ट फक्त मिळते आपल्याला, ती म्हणजे मानसिक त्रास. ओके. आणि तो त्रास सहन करून जायला आहे. सो काहीतरी तुम्हाला भरावं लागेल. ओके. सो किती भरावं लागेल हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण एक शेवटचा प्रश्न, पैसे भरून हा कोर्स करण्यासाठी किती जण तयार आहेत, किती लोकांची ती मानसिकता आहे हे मला समजून घ्यायचं आहे. जर पैसे भरून हा कोर्स करणार असाल तर त्यांनी येस टाईप करा फास्ट. किती लोक तयार आहेत?
कारण ना बऱ्याच लोकांची अपेक्षा असते फक्त की मला माझ्या आयुष्यामध्ये माझं उत्पन्न वाढवायचं आहे, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, पण खर्च नाही करायचं मला. ओके. सो म्हणून मी स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला प्रश्न विचारला, कुठलेही मार्केटिंग फंड न वापरता, की पैसे भरून हा कोर्स करायला किती जण तयार आहेत, त्यांनी येस टाईप करा. ओके. बघा भगवद्गीतेमध्ये पण आपल्याला शिकवलेलं आहे, काय शिकवलेलं आहे, की पेराल तरच उगवेल. म्हणजे सार तुम्हाला मी सांगतो, की जोपर्यंत आपण पेरत नाही ना तोपर्यंत काहीच उगवणार नाही. आणि आपण अपेक्षा पण करू शकत नाही. अपेक्षा करणं म्हणजे स्वतःलाच मूर्खात काढणं, लक्षात घ्या. स्वतःला मध्ये अंधारामध्ये ठेवणं. ओके. आणि हे सिक्रेट मला त्या काळी कळलं. आणि म्हणून मी आतापर्यंत माझ्याकडे जवळपास, तुम्ही कधीही मला विचार, मी जवळपास 12-13 लाख रुपये स्वतःवरती खर्च केलेत, म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलो. सो स्वतःवरती खर्च करणं खूप गरजेचं असतं. कारण का, तरच तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं घडेल. अदरवाईज काहीच घडणार नाही. आपण आयुष्यभर फक्त तेच करत राहू आणि आयुष्यभर फक्त त्याच मानसिकतेमध्ये जगू की अरे काही घडत नाही. ओके. सो खूप लोकांनी मेसेज केले की येस सर. ओके, धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. एक गोष्ट लक्षात घ्या की परिस्थितीला कुरवाळत बसू नका. मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलते. अनुभवातून सांगतोय. खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतात, पण खर्च केलेली वेळ पुन्हा कमवता येत नाही. त्यामुळे वेळेला जपा. प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक आठवडा, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचं आहे. बघा ना, 2023 आला कधी गेला कधी कळलं नाही. आणि तेवढंच कशाला हो, 2024 आला, एक महिना संपला, दुसऱ्या महिन्यातले 3 दिवस गेले. किती फास्ट. म्हणजे कधी कधी असं वाटतं की काल परवा आपण 31st सेलिब्रेट केलं ना, बरोबर की नाही. सो खूप महत्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं. ओके. सो तुम्ही सगळ्यांनी तयारी दाखवली त्याबद्दल धन्यवाद आणि आभार, आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. मग आता किती पैसे भरावे लागतील, तर बघा या फीज वरती तुम्हाला एक जबरदस्त ऑफर आपण देत आहोत. आणि ती ऑफर अशी आहे की फक्त आणि फक्त तुम्हाला 2,999 रुपये भरायचे आहेत. म्हणजे तुम्हाला जवळपास 50% सवलत आपण देत आहोत. आणि ही 50% सवलत खरंच खूप मोठी असते, लक्षात घ्या. ओके. तुम्हाला 2,999 रुपये भरायचे आहेत. आणि ते कुठे भरायचे आहेत, तर 9699367299 याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ओके. तुम्ही गुगल पेने भरू शकता, फोन पेने भरू शकता, पेटीएमने भरू शकता. ओके. तुम्ही जे तुम्हाला सुटेबल होईल त्याच्यानं तुम्ही भरू शकता. बघा, तुम्ही फी भरल्याच्या नंतर तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी आम्हाला व्हॉट्सअपला पाठवा. पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचा युजर आयडी पासवर्ड तुम्हाला लगेच मिळून जाईल. ओके. तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, आता ग्रुपमध्ये मेसेज करता येत नाही, तुम्हाला ऍडमिनला वैयक्तिक मेसेज करायचे असतात, लक्षात घ्या. ओके. सो तुमचा एक निर्णय तुम्हाला एक वेगळी ओळख देऊ शकतो, तुमचं करिअर घडू शकतो. आणि त्यासाठी तुम्हाला आज हा निर्णय घेणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. ओके. एका निर्णय क्षमतेच्या बळावरती. आज तुम्हाला जर का तुमच्या स्वराज्याची स्थापना करायची असेल तर आज निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण का, ही जी ऑफर मी तुम्हाला देतोय 50% ऑफची, ती जे सभासद आज रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करतील त्यांनाच फक्त ही ऑफर मिळणार आहे. आणि म्हणून तुम्हाला आज रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करणं गरजेचं आहे. आता ज्या लोकांना काही प्रश्न असेल, शंका असेल, अडचण असेल, त्यांनी बिनधास्त मला व्हॉट्सअपला मेसेज करा. ओके. मी पुन्हा सांगतोय की अज्ञानी राहू नका, ज्ञानी बना, संवाद साधा. ओके. कुठलाही गैरसमज ठेवू नका. कारण का, वेळेअभावी मी आता तुमच्याशी लाईव्ह प्रश्न उत्तर घेऊ शकत नाही, कारण का बरीचशी लोक लेफ्ट होत चाललेत. ओके. सो मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की प्रश्न आहे, शंका आहे, बिनधास्त विचारा, व्हॉट्सअपला मेसेज करा. जर तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं तर आणि तरच माझ्या कोर्सला ऍडमिशन घ्या, नाहीतर कुठलीही जबरदस्ती नाहीये, लक्षात घ्या. ओके. कारण का, आपण समुपदेशन करणार आहोत, आणि समुपदेशन करणं किंवा एक समुपदेशक म्हणून कार्य करणं ही जबरदस्तीची गोष्ट नाही आहे. मी कुठलं प्रोडक्ट विकायला नाही इथे आलेलो की हे प्रोडक्ट घ्याच तुम्ही, तुमचं आयुष्य बदलून जाईल, अजिबात नाही. ही कुठली स्कीम नाहीये. ओके. सो कुठली जबरदस्ती नाहीये. पण गैरसमज ठेवू नका मनामध्ये, शंका ठेवू नका मनामध्ये. बिनधास्त एकदा व्हॉट्सअपला व्यक्त व्हा, मी नक्कीच तुम्हाला समाधानकारक उत्तर देईन. आणि मग तुम्ही निर्णय घ्या. काही जबरदस्ती का कुठलीही अडचण नाहीये. ओके. सो आपण इथे थांबूया असं मला वाटतं. कोणाच्या प्रश्नाला उत्तर मिळालं नसेल तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना एवढंच विनंती करतोय. कोणीतरी म्हणते प्रमाणपत्र दाखवा, व्हॉट्सअप करा ना सर, तुम्हाला सगळे प्रमाणपत्र दाखवतो, काही टेन्शन नका घेऊ. ओके. आता इथे मी नाही दाखवू शकत तुम्हाला प्रमाणपत्र. ओके. त्याच्यानंतर
हो चालेल, लोखंडे कोण आहेत त्यांनी मेसेज केला, चालेल चालेल, काहीच हरकत नाहीये, काहीच हरकत नाहीये. ओके. ओके. चलो, सगळ्यांना व्हॉट्सअप नंबर त्यांच्या चॅटिंग बॉक्समध्ये आलेला आहे. ओके. सगळ्यांना आलेला आहे, काही टेन्शन नाहीये. नसेल तर पुन्हा एकदा मी स्क्रीन शेअर करतोय. सगळ्यांनी व्हॉट्सअप, हाच नंबर व्हॉट्सअपला आहे, हाच नंबर सगळीकडे आहे. ओके. सो एकदा मेसेज करा, नक्कीच तुम्हाला सहकार्य केलं जाईल. काही शंका, काही प्रश्न बिनधास्त विचारा. पुन्हा तेच सांगेन की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे आहे. 17 वर्ष झाली मी प्रॅक्टिस करत आहे, अनेक समुपदेशक घडवलेले आहेत, घडवत आहे. ओके. आणि त्यामुळे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही असं नाहीये, फक्त वेळेअभावी आपण इथे काय करतात, थांबवतात. सो पुन्हा एकदा मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्हाला सगळ्यांची सगळ्यांना थँक्यू बोलून, धन्यवाद बोलून, सगळ्यांची सहमती घेऊन मी तुमची आज इथे रजा घेत आहोत. आणि असंच शिकत राहा, ज्ञानी बनत राहा. आणि जर का तुम्ही इच्छुक असाल तर 12 वाजेच्या आत तुमच्या नावाची नोंदणी करा, एवढीच तुम्हाला मी विनंती करतो. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि शिकत राहा. ओके. सो धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आभारी आहे.